पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवू शकतं का, याच्यापूर्वी काही जणांनी मिळवलेलं आहे का, आणि जर त्यांनी मिळवलेलं असेल तर मग त्यांनी इतरांपेक्षा वेगळं काय केलं. ज्यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवलं ते काही वेगळी पुस्तकं वाचत नाहीत किंवा त्यांच्यासाठी वेगळी पुस्तकं छापली जात नाही, ते तेच पुस्तकं वाचतायत, त्याच पद्धती ते वापरतायत, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्णता आणतात. तीच उत्तरं लिहिण्याची पद्धत आहे, पण प्रत्येक उत्तरामध्ये एखादा पॉइंट वेगळ्या पद्धतीने आहे. तेच उत्तर आहे पण त्या उत्तराचं स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने आहे. तेच उत्तर आहे पण त्याचा शेवट किंवा सुरुवात ही वेगळ्या पद्धतीने आहे. मी त्या ठिकाणी सगळ्यात एलिजिबल कॅन्डिडेट आहे हे आपल्याला आपल्या प्रत्येक टप्प्यामधून दाखवायचं असतं. पहिल्या प्रयत्नामध्ये यश कधी मिळतं, जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा. पहिलं पाऊल तरी टाका. मंजिल मिलेगी भटकने वालों को, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आपलं सुद्धा. आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो, आज आपल्याला एकूणच पहिल्या प्रयत्नामध्ये यश कसं मिळवायचं आणि पहिल्या प्रयत्नामध्ये अधिकारी कसं व्हायचं याच्याविषयीची आपली ही मुख्यत्वे करून चर्चा आहे. या चर्चेमध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय डिफाईन करायचे माहितीये, ते म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट काय असतो. फर्स्ट अटेम्प्ट हा काय असतो हे पहिल्यांदा सगळ्यात अगोदर डिफाईन करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपण तो पहिल्या प्रयत्नामध्ये यश कसं मिळवायचं हे पाहू शकतो. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचं मात्र काय आहे की हे लक्षात घ्या, पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचं याचं बर्डन कुठे घ्यायचं नाहीये, याचं बर्डन कुठेही घ्यायचं नाही, पण ते आपल्या मनाशी खुणगाड बांधून घ्यायचे की नाही, मला फर्स्ट अटेम्प्ट मध्येच क्लिअर करायचंय. बऱ्याच वेळेस विद्यार्थी येतात आणि त्या ठिकाणी बोलत असताना सहज त्यांच्या वाक्य निघून जातं, सर मला काही प्रॉब्लेम नाहीये, मला ना मी कॅटेगरीत आहे, मला 8 अटेम्प्ट आहेत, मला 9 अटेम्प्ट आहेत, मला 6 अटेम्प्ट आहेत. अरे पण 6 अटेम्प्ट दिले याचा अर्थ तू 6 अटेम्प्ट देणार का? 9 अटेम्प्ट आहेत म्हणून तू 9 अटेम्प्ट देणार का? अगदी ओपन कॅटेगरीमध्ये मला 6 अटेम्प्ट आहेत म्हणून मी 6 अटेम्प्ट पर्यंत राहणार आहे का? 10 वर्ष मी तयारी करणार आहे का? 10 वर्ष, नॉट अ जोक. आणि त्यामुळे आपल्याला अटेम्प्ट किती आहेत, आपलं वय किती आहे याच्यापेक्षा आपल्याला मी जेव्हा परीक्षा देईन त्यावेळेस मी नक्की पास होईन, मला पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचंय याची खुणगाड बांधूनच आपल्याला पुढे जायचंय. ठीक आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे, सुरुवात. पहिल्या प्रयत्नामध्ये यश कधी मिळतं, जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा. पहिलं पाऊल तरी टाका, तेव्हा पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळेल, बरोबर ना. आणि म्हणूनच काय होतं की एक इथे बघा एक छोटासा शेर आहे, मंजिल मिलेगी भटकने वालों को, मंजिल मिलेगी भटकने वालों को, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. अहो घरातून बाहेर पडलाच नाही तर पोचणार कुठे, बरोबर आहे ना. आणि म्हणून घरातून जर आपण बाहेर पडलोच नाही तर पोचणार कुठे, म्हणून घराच्या बाहेर पडा तरी, सुरुवात करा तरी. सुरुवात केली की आपोआप त्या ठिकाणी पावलं पडतील, रस्ता सापडेल, मार्ग दाखवणारे सापडतील आणि आपण नक्की त्यापर्यंत पोचू. आणि म्हणूनच काय होतं, आपल्याला सुरुवात करायची आणि ही सुरुवात जेवढ्या लवकर व्हायला हवी तेवढी चांगली. आणि म्हणून सुरुवात करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती असते, कोणती असते, करा विचार करा. म्हणजे हा एवढा असा डिफिकल्ट क्वेश्चन नक्कीच नाहीये की इस्रायल आणि इराणचं युद्ध जे आहे ते पुढे वाढणार का, कमी होणार का, बंद होणार का, हल्ले केले एकमेकावर, नाही का. एवढा डिफिकल्ट क्वेश्चन तर तो नक्कीच नाहीये. मग आपला प्रश्न असा आहे, झाला विचार, आपला प्रश्न असा आहे की तो म्हणजे कुठल्याही कार्याची शुभारंभ करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती असते, तर ती असते ती म्हणजे काल. ती काल करायला हवी होती. हो, काल जी गेली ना ती सर्वोत्तम वेळ होती. नाही झालं काल, काही प्रॉब्लेम नाहीये. मग दुसरी सर्वोत्तम वेळ कोणती आहे, ती म्हणजे आता. मग एक गेली ना दुसरी सोडायची आहे का, नाही, दुसरी सोडायची नाहीये. त्यामुळे आता आपल्याला सुरुवात करायची आहे आणि आपल्याला पावलं टाकायची आहेत मित्रांनो. त्यामुळे काय होतं बघा की जे भटकतात त्यांना नक्की कुठे ना कुठेतरी सापडते हो त्यांची मंजिल, कुठे ना कुठे त्यांना त्यांचं जे ध्येय आहे ते सापडतं, पण किमान भटकायला सुरुवात तरी करा. आणि म्हणून पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न नका विचार करू त्याचा, अगोदर याचा विचार करा की मी नारळ फोडतो आणि मी सुरुवात करतो. लिंबू मिरची बांधू नका, नारळ फोडा आणि सुरुवात करा. आणि स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून पुढे चला.
मग आपल्याला पुढचे टप्पे पाहायचेच आहेत. 1 2 3 करत करत आपण पुढे जाऊयातच. ठीक आहे. मग सर्वात प्रथम या पद्धतीने आपल्याला जेव्हा पाहायचं आहे तेव्हा मुद्दा हा आहे की जे कोणी पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतात त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपण तुलना केली तर बघा अराउंड एक जे एकूण यशस्वी होणारे विद्यार्थी आहेत की नाही, अराउंड समजा असं की युपीएससी मध्ये आपल्याला माहिती आहे की अराउंड दरवर्षी 1000+ जागा असतात आणि त्याच वेळेस एमपीएससी मध्ये त्या 300+ जागा असतात. यापैकी जर 1000 किंवा 300 याच्यापैकी जर आपण तुलना केली अराउंड 5% विद्यार्थी आजकाल आपल्याला सापडतात की जे काय आहेत फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी आपली एक्झाम क्लिअर केलेली आहे. अराउंड एक 5% मुलं असतात की जे पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होतात. आपल्याला त्या 5% मध्ये यायचं, आपल्याला त्या 5% मध्ये यायचं आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा हा नाही विचार करायचा आहे की ते 5% काय करतात, पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणारे विद्यार्थी काय करतात, याच्यापेक्षा अगोदर आपण हे समजून घेऊया की हे जे बाकीचे 95% आहेत ना ते चुका काय करतात. म्हणजे काय होतं माहितीये का, पुढच्या ठेच मागचा शहाणा आहे की नाही. त्यामुळे आपले ते घोटे फोडून घ्या, आपली बोटं फोडून घ्या आणि मग शिका, नाही होणार. आणि म्हणून आपल्याला पुढच्यांनी काय चुका केलेल्या आहेत ह्या समजून घ्यायच्या आहेत. त्या समजून घेतल्या की मग आपल्याला पुढे जाता येतं. त्या चुका टाळायच्या, आपोआप आपल्याला ऍडव्हान्टेज मिळतो. काय वाटतं तुम्हाला की जनरली पब्लिक किंवा जे काही आपल्या अवतीभोवतीची लोक असतात किंवा जे कॉम्पिटिटर असतात हे काय चुका करतात, मोस्टली मुलांच्या काय चुका होतात की ज्याच्यामुळे त्यांचं वय वाढतं, अटेम्प्ट वाढतात. सांगा, करा, विचार करा. सातत्य राहत नाही. पहिला आहे सातत्य राहत नाही. येस, अगदी बरोबर आहे. पीवायक्यूचं विश्लेषण करत नाहीत. बर, व्हेरी गुड. अरे वा, छान. आणखी सिलेबस. सिलेबस काय पाठ करत नाहीत, सिलेबस न बघता अभ्यास करतात. बर, सिलेबस, व्हेरी गुड. आणखी ओम, त्यांना एक्झाम खूप हार्ड वाटते. हार्ड वाटते, बर, म्हणजेच एक्झामची भीती की नाही, एक्झामची भीती असते. बर. मनीष, रिव्हिजन करत नाहीयेत. अगदी बरोबर, व्हेरी गुड. रिव्हिजन करत नाहीत, व्हेरी नाईस. अभिषेक, नोट्स काढत नाहीत. अरे वा, मस्त. नोट्स काढत नाहीत. उत्तर लेखनाचा सराव करत नाहीत जास्त, नाही का नाही, उत्तर लेखनाचा सराव करत नाहीत. आणखी प्रॅक्टिस करत नाहीत, म्हणजेच उत्तर लेखनामध्येच आपण म्हणूयात की ते प्रॅक्टिस करत नाहीये त्या ठिकाणी. बर. आणखी हा, अभिषेक म्हणतोय लिमिटेड सोर्सेस पण ठेवत नाहीत, हे खूप सारं वाचन करतात. अगदी बरोबर आहे, लिमिटेड सोर्सेस नसतात त्यांचे. आणखी हा, मेंटॉर किंवा गायडन्स, प्रॉपर गायडन्स नाहीये. बर, वा, प्रॉपर गायडन्स नाहीये. वैशाली, शुभांगी, भक्ती, भाग्यश्री, मुली सगळ्यात शेवटी उत्तर देणार आहेत का? हा का जाऊ दे रे, असल्या प्रश्नांना काही उत्तर द्यायचं असतं असं नाही. बर, शुभांगीने दिलेलं आहे. सिलेबस अनालिसिस न करता आणि प्रॅक्टिस क्वेश्चन न सोडवता पीवायक्यूचं अनालिसिस न करणं असं येते. मग सिलेबस आहे भाग्यश्री आपलं, हे शुभांगी बरोबर. प्रॅक्टिस करत नाहीत, इथे आलं प्रॅक्टिस करत नाहीत. अनालिसिस करत नाहीत पीवायक्यूचं, हा हे पण आहे इथे. व्हेरी गुड. भाषा निवडता येत नाही. अभिषेक, वा, तू तर अरे दुखती रग पे नाही, दुखती नस पे बोट ठेवलंस की. भाषा, लँग्वेज, अरे वा, लँग्वेज. आणखी वा वा वा, मस्त मस्त. आणखी वा वा, छान छान छान. आणखी सांगा पटकन. टाइम टेबल करत नाहीत. अरे बापरे.
मस्त. चला आणखी सांगा. टाइम टेबल. आणखी काय होता आपला प्रश्न? प्रश्न लक्षात आहे का? हा, नाहीतर प्रश्न विसरून जायचो उत्तराच्या बाबतीत. काय आपला प्रश्न? आपला प्रश्न काय आहे? पहिल्या प्रयत्नात का होत नाहीत? बघा, विसरला हा प्रश्न. अजून विसरला तू प्रश्न. हे असं होतंय आपलं. हे मुख्य कारण आहे आपलं न होण्याचं. प्रश्नच लक्षात राहिला नाही. बर, ओव्हर कॉन्फिडन्स बाकीच्या तुमच्या आहे का नाही? अति आत्मविश्वास. बर, आणखी आपला प्रश्न आहे की जे उरलेले 95% ते काय अपयशी होतात, ते काय चुका करतात, नाही का? हा, सिम्प्लिसिटी. येस सागर बोला. वैशाली, बाकीचे लिहितायत, बाकीचे सांगतायत, आपण कशाला सांगायचे? सांगतायत सगळे म्हणून, असं नाही. बोला बोला. भक्ती. निस्सीम भक्ती असली पाहिजे परीक्षेप्रती. समर्पण. असं ऍक्च्युली काय डिमांड आहे एक्झामची ते न समजून घेता स्टडीला लागणं. येस येस येस. अभिषेक, तुझा कितवा अटेम्प्ट आहे या वर्षीचा? नाही, म्हणजे उत्तर छान देतोयस म्हणून विचारलं तुला मी की तुझा कितवा अटेम्प्ट आहे? सेकंड आहे. अरे अरे अरे, अच्छा. म्हणजे बघा, आपल्या इथं आता अभिषेक आहे की जो ऑलरेडी या सगळ्या परीक्षेतून या प्रोसेस मधून गेलाय आणि त्यामुळे तो आपल्याला छान सांगतोय काय चुका होतात आणि काय त्या चुका टाळल्या पाहिजे ह्या नव्या विद्यार्थ्यांनी. वा वा, छान छान अभिषेक. बघा, म्हणजे जर विचार कराल तुम्ही इथे की या सगळ्यामध्ये या सगळ्यांचा जर विचार केला आपण तर तुम्हीच मला सांगितलं हो काय काय सर काय काय चुका करायच्या नसतात. म्हणजे काय माहितीये, मोस्टली आपल्या सर्वांची स्थिती काय असते माहितीये, आजच्या ह्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोड जगामध्ये आपल्याकडे ना मोस्टली गोष्टी आहेत, मोस्टली गोष्टी आपल्याला कळतात, मोस्टली गोष्टी आपल्याला माहिती आहेत, मोस्टली गोष्टी आपल्या सोबत आहेत. प्रॉब्लेम काय माहितीये? प्रॉब्लेम आहे तो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज कशा करायच्या, या सगळ्या गोष्टी सातत्याने कशा एक्झिक्यूट करायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा कुठे काही अडथळे येतील तेव्हा योग्य मार्गदर्शनाखाली मी पुढे कसं त्याला न्यायचं. ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण अडखळतोय. म्हणून काय होतं, पहिला टप्पा असतो इन्फॉर्मेशनचा, दुसरा टप्पा असतो नॉलेजचा आणि तिसरा टप्पा असतो विजडमचा. आपल्याला त्या विजडम पर्यंत पोहोचायचंय. पहिला टप्पा आहे माहिती. माहिती बरंच आहे आम्हाला, सर हे असं आहे, हे तसं आहे, हे करायचंय, ते करायचंय, हे माहिती आहे बरं का, हे सगळ्यांना माहिती आहे. पण दुसऱ्या बाजूला काय आहे की त्या माहितीचा उपयोग योग्य त्या ठिकाणी आणि योग्य त्या वेळी जी गरज आहे त्याच्यानुसार कसा करता येईल हे कळणं, दॅट इज अ नॉलेज, ज्ञान. ओके. आणि त्याच बरोबरीने अचानक परिस्थिती आपल्या समोर आली जी बदललेली आहे. मी खूप परिश्रम, खूप PYQ, खूप सारा प्रॅक्टिस करून मी परीक्षेत गेलो आणि पेपर अचानकच वेगळा आला. दरवर्षी UPSC तर माहिर आहे या सगळ्यामध्ये शॉक देण्यासाठी. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण प्रश्न आहेत, मग ते प्रिलिम मध्ये आहेत, ते मेन्स मध्ये आहेत. प्रत्येक वेळेस जे नाविन्यपूर्ण प्रश्न आहेत अशा वेळेस त्या परिस्थितीला गांगरून न जाता परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणं आणि हे समजून घेणं की नक्कीच याच्या पाठीमागे सुद्धा त्यांना काहीतरी पाहायचंय आणि माझ्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावरती मग मी कसा सामोरं जाऊ या प्रश्नांना, ते म्हणजे आपलं शहाणपण. आणि म्हणून माहितीचं रूपांतर ज्ञानात, ज्ञानातून रूपांतर शहाणपण, या 3 टप्प्यांचा प्रवास म्हणजे आपल्या यशाचा प्रवास आहे.
मोस्टली विद्यार्थ्यांना हे सगळे बाबी सगळ्या माहिती आहेत आपल्याला, बरोबर ना? हे नाही असं नाहीये, हे माहिती आहे. पण या प्रत्येकावरती ओव्हरकम कसं करायचं, हे नक्की कशा प्रकारे करायचं, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. फॉर एक्झाम्पल, सातत्य टिकवलं पाहिजे, माहिती आहे आपल्याला, पण टिकवायचं कसं हा प्रश्न आहे. अडथळे काय येतात हा प्रश्न आहे. आणि म्हणून मित्रांनो, यातल्या प्रत्येक बाबीवरती आपण बोलूयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या परीक्षेमध्ये आपल्याला स्वतःवरती काम करायचंय, हे पहिला लक्षात ठेवा. आपण त्याने शेवट करणार आहे. बघा, सुरुवात करूयात. काही काही मुद्दे, जसं की ट्रायल रन. एक महत्वाची चूक काय होते मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांकडून, ते म्हणजे परीक्षेला सिरियसली न घेणे. नाही, मी बघतो, करतो, बघूया तरी, अनुभव तरी घेऊया, असलं बिलकुल करायचं नाही. एकच अटेम्प्ट द्यायचा, पण तो कसा आहे, तो यशस्वी होण्यासाठी द्यायचा. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑब्झर्व करतो, आली कंबाईन देऊन बघतो, आली राज्यसेवा देऊन बघतो, आली युपीएससीची प्रिलिम नाही देऊन बघतो. पण का देतोय? नाही म्हणजे सहज देतो ना, काय आता आहे तर अटेम्प्ट देऊन टाकतो. का? कशासाठी? नाही, बघतो, करतो. अहो मित्रांनो, याच्यामध्ये काय होतं माहितीये, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला फोकस एका गोष्टीवर कुठेच राहत नाही. आपला फोकस कसा पाहिजे माहितीये, त्या अर्जुनाप्रमाणे. पोपटाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे, पक्षाची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा भर सभेमध्ये अर्जुनाची परीक्षा घेण्यात आली, फिरत्या माशाच्या डोळ्याला त्या ठिकाणी वेधायचं होतं. पाण्यात बघून अर्जुनाने ते वेधलेलं होतं. हे कशामुळे? कारण ती एकाग्रता, फोकस पाहिजे. आणि म्हणून मी बघतो, करतो नाही, अनुभव घ्यायचा नाही, एकच अटेम्प्ट द्यायचा आणि यशस्वी व्हायचं, फुल अँड फायनल. कारण सांगू तुम्हाला, ही परीक्षा जी आहे, या परीक्षेमध्ये केवळ तुमची बुद्धिमत्ता तपासली जात नाही, तुमचा स्टॅमिना तपासला जातो. ही परीक्षा तुमच्या मानसिक कणखरतेची तपासणी करून घेते. आणि ती मानसिक कणखरता तुमची जी आहे ती टिकवता येत नाही हो. त्याला एक्झॉस्ट होतो ना आपण एका कालखंडानंतर, 1, 2, 3 वर्षानंतर एक्झॉस्ट होतो आपण. आणि सगळ्यात जमेची बाजू, जर तुम्ही आता समजा 21 ते 25च्या वयोगटात असाल ना, तर तुमची सगळ्यात मोठी जमेची बाजू काय माहितीये? तुमचं तारुण्य. तुमचं तारुण्य, तुम्ही ज्या वयामध्ये आहात आज मित्रांनो, तुम्ही बऱ्याच गोष्टी सस्टेन करू शकता. तुम्ही बऱ्याच गोष्टी, तुम्ही म्हणजे तुमचं शरीर, मन तर नेहमी तयार असतं, पण आपल्या शरीराने पण आपल्याला साथ दिली पाहिजे. आता तुम्ही ते करू शकता. आणि म्हणून काय आहे बघा, की ह्या वयातले, ह्या 21 ते 25 वयोगटातले जर तुम्ही आहात, तर मित्रांनो, तुमचा वेळ ट्रायल करण्यामध्ये घालवू नका. ट्रायल करण्यामध्ये घालवू नका. एकच अटेम्प्ट द्या, त्या अटेम्प्टसाठी फुल्ली तयारी करा आणि यशस्वी व्हा. फुल्ली तयारी करा आणि यशस्वी व्हा. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, की नुसतं मी थोडंफार वाचतो, परीक्षा देतो, पास होत नाही. मित्रांनो, तुम्ही बघा, ऑलमोस्ट तुमचे हे जे 10 लाख युपीएससीला दरवर्षी बसतात ना, त्याच्यापैकी मोस्टली 6 ते 7 लाख, आता मुळात 6 लाख पोरं येतच नाहीत एक्झामला, 4-5 लाख मुलं येतात. त्या 4 ते 5 लाखापैकी 70 ते 80% मुलं तुम्हाला असे दिसतील जे कट ऑफ पासून जवळपास 10-20 मार्कांच्या आसपास कुठेतरी खेळत असतात. हे का असतात? त्याची अनेक जी कारण आहेत, त्यापैकी एक कारण आहे ते म्हणजे चलता है मनोवृत्ती, करतो, बघतो नाही. म्हणून माझं नेहमीचं वाक्य आहे बघा, खेळायचं तर जिंकण्यासाठी खेळायचं. नुसतं जाऊन बघतो, ग्राउंडला जाऊन टच करून येतो, खेळाडूंना जाऊन टच करून येतो, असले प्रकार नाही. अनुभव काही प्रकार नसतो ह्याच्यात. जे अनुभव घ्यायचे तुम्हाला, मॉक टेस्ट प्रचंड असतात, त्या मॉक टेस्ट द्या, त्याच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता, अनुभव घेऊ शकता. परीक्षा द्यायची आहे ना, खेळायचंय ना, तर जिंकण्यासाठी खेळायचं. ती मनोवृत्ती, ती धडाडी, ती चिकाटी आणि त्याच ईर्षेने खेळायचं, अन्यथा खेळायचंच नाही मग. आणि म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्यायचा, ठीक आहे. त्यामुळे इतर तिकडे भटकू नका, इकडे तिकडे वेगवेगळ्या प्रकारच्या डिस्ट्रॅक्शन्सना सामोरं जाऊ नका, त्याच्यापासून भूलू नका. आपल्या ध्येयापासून इकडे तिकडे कुठेही डायव्हर्ट व्हायचं नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे जे काम आज आपण करू शकतोय, जे आत्ता करू शकतोय, ते कोणतं आहे? ते माझं हे ध्येय, आपण तेच करायचं. ओके, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, जो सगळ्यात मोठं आव्हान तुमच्या समोरचं आहे, ते म्हणजे माहितीचा महापूर. काय होत आहे, आज आपल्याला टिप ऑफ द फिंगर, तुमच्याकडे गुगल आहे,
तुमच्याकडे बिंग आहे, सगळ्यात महत्वाचं चॅट जीपीटी आहे, तुमच्याकडे अख्खं इंटरनेट आहे. त्यामुळे होतंय काय माहितीये, मी पाहतोय गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून, विशेषतः 2023 पासून मी पाहतोय की मुलं उत्तर लिहित असताना काय करतात माहितीये, हा विचारच करत नाहीत पोरं. सरळ सरळ जातात, प्रश्न दिलेला असतो कॉपी करतात आणि चॅट जीपीटी लिहून टाकतात. मग असाच एक विद्यार्थी आला, 5-6 प्रश्न लिहून आणलेले त्याने. मग जेव्हा मी तपासले, पहिल्या पॅराग्राफ मध्ये ओळखू येतं की हे उत्तर कोणाचं आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये उत्तर हे ओळखू येतं. तर मग होतं काय, मग जेव्हा मी ते उत्तर तपासली, त्याला मी हा प्रश्न विचारला की अरे चॅट जीपीटी मध्ये ना या कमतरता आहेत, तिला जाऊन सांगशील. त्याला काही कळेल ना, तिला का जाऊन सांगू. मी म्हणलं हो तिलाच जाऊन सांग, कारण मी उत्तर तिचं तपासलंय, तुझं नाही. कारण लिहिलंय कोण, तिने. तू लिहिलंय का, नाही लिहिलं, मग हे कुणाला सांगायचं, तिला जाऊन सांग. मूल्यांकन कुणाचं करतोय, मी तिचं करतोय, तिला जाऊन सांग. नाही तर तिचा जो बाप आहे साहेब अल्टमन, त्याला जाऊन सांग की अरे बाबा हे सुधारणा होणं गरजेचं आहे, युपीएससी मध्ये असं चालत नाही. मुद्दा कळतोय. मुलं इतकी डिपेंडेंट होत आहेत. मित्रांनो काय माहितीये का, परीक्षेमध्ये तुम्हाला चॅट जीपीटी अलाउड नाहीये. आणि चॅट जीपीटी किंवा एआय काय करतंय, ज्या पद्धतीने आपण वापर करतो त्या पद्धतीने काय करतंय, ते आपल्याला पंगू बनवतंय. आपण आपल्या ह्या मजल्याचा वापरच करत नाहीये. जो मेंदू आपल्याला दिलेला आहे देवाने, त्याचा आपण वापर जर नाही केला, त्याला वळ्या कशा पडणार, म्हणजे अहो त्याला त्या ठिकाणी प्रॅक्टिस कशी होणार. जे मगाशी म्हटलं माहितीचं ज्ञानाचं विस्डम मध्ये रूपांतर कसं होणार. नका जाऊ, इंटरनेटचा वापर केला पाहिजे, पण तो कशासाठी करायचा हे कळलं पाहिजे. म्हणजे अवस्था काय होते माहिती आपली, आपल्याकडे आहे अलादीन आणि आपल्याकडे आहे तो जीन. अलादीनकडे तो आहे बघा, तो दिवा होता त्याच्याकडे, त्या दिव्यामध्ये तो जीन होता. हा जीन तुम्हाला हवं ते तुम्ही मागा, ते तुम्हाला देईल, नक्की देईल. पण काय मागायचं याची जी पात्रता आहे, हा याची जी कुवत आहे, ही तरी आपल्याकडे असली पाहिजे. चॅट जीपीटीचा वापर नक्की करा, पण यासाठी नाही की प्रश्न कॉपी केला, टाकला आणि मला उत्तर सांग. नाही, तिला विचारा की या प्रश्नामध्ये ना मला ही कॉन्सेप्ट समजत नाहीये, ही कॉन्सेप्ट काय, मला ही कॉन्सेप्ट सांग. तसा वापर करा. तिला हे सांगा की हे जे काही सॉव्हर्निटी असते, सार्वभौमत्व, याची मला काही उदाहरणं सांग. तिला हे विचारा की जर समज सॉव्हर्निटी, सार्वभौमत्व एखाद्या देशाने घालवलं, काय होईल त्या देशातल्या लोकांचं. अहो या पद्धतीने तिच्याशी चर्चा करा आणि समजून घ्या, त्याचे पदर उलगडा, ती कॉन्सेप्ट उलगडा, कॉन्टेंटसाठी वापर करा. म्हणजेच काय, आपल्याला हे कळलं पाहिजे की माहितीचं ज्ञानात तिच्याकडून कसं रूपांतर करून घ्यायचं. शहाणपण तर तुमच्याकडेच असलं पाहिजे, ते तिला नाहीये. तिच्याकडे नॉलेज आहे, तिच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. आणि म्हणून ह्या माहितीच्या महापुरामध्ये आपण अडकायचं नाहीये. समजतंय. आणि म्हणून होतं काय की जर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, 50 पुस्तकं आहेत, 10 क्लासेस आहेत, 20 युट्यूब चॅनल आहेत, एकाचाही उपयोग नाही. हा म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, एक कालचं आर्टिकल आहे एअर इंडिया, बरोबर आहे. एअर इंडियामध्ये ते जे अतिशय दुःखद घटना घडली, ही दुःखद घटना घडल्यानंतर तुम्ही नुसतं टाका बरं युट्यूबला, 1000 एक व्हिडिओ सापडतील. तुम्ही टाका इंटरनेटवरती की आर्टिकल ऑन एअर क्रॅश मिसॅप किंवा आर्टिकल ऑन एअर क्रॅश ऍट अहमदाबाद, असं टाका. किमान तुम्हाला 5-50 तरी आर्टिकल सापडतील. आता प्रश्न पडतो हा की एवढं सगळं वाचायचं कधी, ऐकायचं कधी, पाहायचं कधी आणि डायजेस्ट कधी करायचं. आणि म्हणून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या समोरचा मित्रांनो तो आहे हा की माहितीच्या महापुरामध्ये आपण गटांगळ्या खात चाललोय. हा भ्रम आहे आपला की नाही माझ्याकडे ना भरपूर नॉलेज मिळतंय मला. अरे नॉलेज नाही, तो फक्त काय होतंय, अजीर्ण होत चाललेल्या अवस्थेत आपण आहोत. नुसतं आपण खातोय पण त्याचं रवंत करायचं विसरलोय. म्हशीप्रमाणे, मी नेहमी विद्यार्थ्यांना माझ्या म्हणत असतो की आपली जी अवस्था आहे ना ती म्हशीप्रमाणे असते. आपण म्हशीप्रमाणे असलं पाहिजे. काय करते म्हैस, दिवसभर भरा 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 खाऊन घेते की नाही, पण रात्रभर काय करते, रवंत करते. जर तिने रवंत नाही केलं तर दुसऱ्या दिवशी ती मरून पडेल पोट फुगून. आणि तिने रवंत नाही केलं तर दूध नाही मिळणार तिच्या बाळाला आणि आपल्याला सुद्धा. आणि म्हणून मित्रांनो
किती वाचायचं आणि किती सोर्सेस ठेवायचे याच्यावरती आपल्याला सर्वात पहिलं बंधन ठेवावं लागेल. समजतंय? आणि म्हणून काय करायचं, योग्य तो व्यक्ती, योग्य ते चॅनल, योग्य तो न्यूजपेपर आणि योग्य ते प्रकारची पुस्तकं एवढी एकदा ठरवताना वाटलं तर आठवडाभर घ्या, पण त्याच्यानंतर मात्र पुन्हा ब्लाइंडली त्याच्यावरती फोकस ठेवा, ब्लाइंडली विश्वास ठेवा. एकदा मेंटॉर निवडताय, एकदा शिक्षक निवडताना काळजी नक्की घ्या. मित्रांना विचारा, तुमच्या आणखी काही 1-2 ठिकाणी त्यांचे लेक्चर्स पहा, त्याच्याकडे तिरकस नजरेने बघा, प्रश्नार्थक नजरेने बघा की खरंच या माणसाकडे नॉलेज आहे का, यांना अनुभव आहे का, यांनी काही याच्यापूर्वी काही काम केलंय का, हे प्रश्न विचारा, कारण तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो. आणि म्हणून काय होतं, हे सगळं झाल्यानंतर एकदा का आपण तिथे विश्वास ठेवला, कारण नाही हे मला आता वाटतंय हे दिस इज द बेस्ट पर्सन ऑर दिस इज द राईट मेंटर, तर मात्र तिथून पुढे मग त्याच्यावरती अविश्वास ठेवायचा नाही. ते सांगतायत 2 गोष्टी, आपण जाऊन ते क्रॉस चेक करतोय 5 ठिकाणावरून. आपली एक्झाम सब्जेक्टिव्ह आहे हो, आणि सब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं. पण प्रत्येकाचं वेगवेगळं मत असलं तरी सुद्धा लक्षात घ्या, आपल्याला कुठलं तरी एक निवडायचे आणि यशस्वी व्हायचे, बरोबर? मग आपण निवडलं, मग एकदा मेंटॉर निवडला ना की मग झालं. म्हणून हिंदू धर्मामध्ये जसं 33 कोटी देव आहेत, तुमचा निवडा. महादेवाला पूजायचंय, भगवान विष्णूंना पूजायचंय, ब्रह्माची पूजा करायची आहे, आईची, देवीची, मरियाईची, म्हसोबाची, कुणाचा निवडा एकदा. नाही रविवारी ज्योतिबा, सोमवारी महादेव, मंगळवारी आईला जातो, बुधवारी विठोबाकडे जातो, एकही मग येत नाही यातलं सोबतीला. समजतंय? आणि म्हणून निवडा. तसंच आहे पुस्तकांचं, तसंच आहे युट्यूब चॅनलचं, तसंच आहे वेबसाईटचं, तसंच आहे न्यूजपेपरचं, तसंच आहे मॅगझिनचं, तसंच आहे पुस्तकांचं, तसंच आहे या बाबतीत. आणि म्हणून एक 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 निवडायचं. एकदा निवडलं की क्रिस्टल क्लिअर फोकस, बाकीच्या सगळ्या गोष्टींना दूर ठेवा. आणि म्हणून हे सगळ्यात मोठं कारण असेल मित्रांनो, जर आपण नाही करू शकलो क्लिअर येणाऱ्या पहिल्या प्रयत्नात, आणि हेच कारण असेल जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झालात तर, ते म्हणजे या आजच्या माहितीच्या महापुरामध्ये आपण कसं स्वतःला अलिप्त ठेवायचं आणि कसं योग्य ते प्रकारे निवडायचं हेच आपल्याला करायचंय. कारण जास्त पर्याय, जास्त गोंधळ आणि कमी अंमलात आणणं म्हणजे एक्झिक्यूट काहीच नसणं. आणि म्हणून हे तुम्हाला माहिती आहे, कमीत कमी वाचा, पण पुन्हा पुन्हा आणि पक्क वाचा. एक रुमी नावाचा फार मोठा अरेबियन फिलॉसॉफर होता. त्याचं एक वाक्य आहे, ते म्हणजे ज्ञानी होण्याचं खरं कौशल्य म्हणजे काय? काय आहे ज्ञानी होण्याचं खरं कौशल्य म्हणजे काय आहे? तर काय दुर्लक्षित करावं हे ओळखणं. बरोबर आहे का? सिलेबस का वाचायचा, का विश्लेषित करायचा, PYQ का वाचायचं, का विश्लेषित करायचं? कारण आपल्याला त्याच्यामुळे कळतं की लक्ष्मीकांतच्या 800 पानांपैकी मला काय सोडायचंय. एनसीआरटीच्या 6वी ते 12वी पैकी कुठल्याही इयत्तेच्या एनसीआरटी मला वाचायच्याच नाहीयेत. 10वीच्या एनसीआरटी मधली कुठली पुस्तक, कुठली पानं आणि कुठले धडे मला करायचेच नाहीयेत. न्यूजपेपर द हिंदू दररोज 20-22 पानांचा येतो, पण त्यातलं मला काय वाचायचंच नाहीये. हे मला कळणं म्हणजे काय असतं? ज्ञानी होणं. नॉलेज हे तिथून येतं, बरोबर आहे? आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आपल्याला करायचा आहे. मग त्यानंतर हे एक मुद्दा झाला. त्यामुळे इन्फॉर्मेशन युगामध्ये प्रचंड आपल्या भोवती आसपास माहिती पडते, त्याकडे वाहत जाऊ नका. आणि दुसरा जो तुम्ही सांगितलेला मुद्दा मी सांगतोय तो म्हणजे परीक्षेच्या स्वरूपाचं चुकीचं आकलन. बरोबर ना? आता एव्हा ना तुम्हाला हे माहिती आहे, पहिला प्रिलिम असते, दुसरा मेन्स असते, तिसरा इंटरव्ह्यू असतो. हे माहिती आहे आपल्याला सगळ्या. ओके, चला. प्रिलिम्सला 2 पेपर असतात, मेन्सला किती पेपर असतात? 9 पेपर असतात. त्यापैकी 2 कसे आहेत? क्वालिफाईंग आहेत, बाकीचे मात्र मार्क्स गृहीत धरणारे आहेत. हे पण आता आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता पुढे आपल्याला प्रत्येकाला आपली जी कॅटेगरी आहे त्यानुसार किती अटेम्प्ट असतात हेही माहिती आहे. अटेम्प्ट आहेत हे तरी माहिती आहे ना आपल्याला. एवढ्या वेळेसच अटेम्प्ट देता येतं आणि त्यानुसार पुढे जाता येतं, हेही माहिती आहे. ओके. त्यानंतर आपल्या जर तुम्हाला उद्या प्रोफाईल तयार करायचं असेल तर कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स वगैरे गोळा करावे लागतात हे काही माहिती आहे? स्पोर्ट्सला काही आरक्षण आहे का UPSCला?
कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं का तुम्हाला? तुम्ही ओपन मध्ये आहात किंवा तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहात, ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं का? काही नॉन क्रिमिनल वगैरे लागतं का? लागतं. कुठल्या वर्षाचं नॉन क्रिमिनल लागतं? टेक्निकल डिटेल्स आहेत. हे का सांगतोय माहितीये? जाहिरात येते, जाहिरात येते आणि जाहिरातीमध्ये सांगतात की पुढल्या 15-20 दिवसामध्ये शेवटची तारीख आहे. मग आमची पोरं पळायला लागतात, अरे राहिलं की हे सर्टिफिकेट. मग आई वडिलांना तिकडे फोनवर फोन, त्या म्हाताऱ्याला तिकडे टेन्शन की दादा आणा पटकन ते, नाहीतर माझं जातोय बघा अटेम्प्ट, नाहीतर मी यावर्षी काय आय एस होत नाही बघा, तुमच्यामुळेच माझा आय एस जाते बघा. मग म्हातारा आपलं पळतंय, ह्याच्या पाया पड त्याच्या पाया पड, इकडे जा तिकडे जा, हे दाखला ते दाखला, तलाठी अडवून धरतो, तहसीलदार अडवून धरतो, मध्ये एजंट वेगळेच आहेत. असले प्रकार नाही. यथावकाश एकदा सगळ्या डॉक्युमेंटची चौकशी करून घ्या. तुम्हाला माहित नसेल तुमच्या शिक्षकांना विचारा की सर हे कुठल्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत. मी येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा जाहिरात येईल तेव्हा मी त्याला रेडी असलो पाहिजे. आतापासून अण्णा ताता तात्या दादा मामा काका कोणी असेल त्याला मी सांगून ठेवतो. त्यांना वेळ मिळतोय ना 4-5 महिन्याचा, यथावकाश ते काढून ठेवतील तुमचे डॉक्युमेंट. कारण हे फार महत्वाचं आहे. टेक्निकल डिटेल्समुळे अनेक मुलांचे अटेम्प्ट इकडे तिकडे होतात. जसं की उदाहरणार्थ ऐन टाइमला नॉन क्रिमिनल्स मिळालं नाही, भरला ओपन मधून फॉर्म, काय करायचं? संधी असून सुद्धा मुलांना त्या ठिकाणी मग मागे राहावं लागतं. हे असल्या चुका करायच्या नाही. आपल्याला माहिती असायला पाहिजे कुठले फॉर्म्स, कुठले डॉक्युमेंट्स, कुठले आपल्याचे 10वी-12वी मार्क कुठले पाहिजेत, त्याची व्यवस्थित फाईल तयार करणं. यथावकाश एकदाच करून ठेवा असं म्हणत नाही मी, पण हे बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवलं, एकदा लिस्ट तयार करून घेतली, घरी सांगितली, घरच्यांचं काम सुरू, आपण आपल्या अभ्यासावरती फोकस करायला मोकळे. ठीक आहे, हे त्या पद्धतीने आहे. बरं, याच्या पलीकडे जाऊन याच परीक्षेच्या संदर्भातल्या टेक्निकल डिटेलचा आणखी एक भाग असतो. तो म्हणजे की आपल्या जे काही बेसिक जे युपीएससीचं बघा आणि एमपीएससीचं सुद्धा जे हे येतं, जाहिरात येते का, ती जाहिरात तुम्ही वाचली का कधी एकदा? जाहिरातीमध्ये किती पदं आहेत हे सोडून द्या, बाकीचे नियम तुम्ही वाचलेत? एमपीएससीच्या वेबसाईट वरती सर्वसाधारण सूचना म्हणून एक भलं मोठं डॉक्युमेंट आहे, पीडीएफ आहे, वाचलंय आपण ते? ज्या मुलींचे विवाह झालेले आहेत, नॉन क्रिमिनल कोणीकडचं, वडिलांकडचं का नवऱ्याचं, कुठलं, हे सगळ्या बाबी एकदा वाचून घ्या. काय होतं, खेळायला जायचंय, खेळायला जाण्याच्या अगोदर त्याचे नियम माहिती पाहिजेत की नाही? तशा पद्धतीने आहे. हे करून घ्या. हे करून घेतल्याशिवाय आपल्याला खेळायला जायचं नाहीये हे लक्षात ठेवा. बुनियाद हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे काय? पाया. एक प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला आणि त्या प्रश्नाच्या साहाय्याने आपण पुढे जाऊयात, बरे का? मला सांगा, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क समाविष्ट आहेत का? करा, विचार करा. आहेत? बर, मूलभूत हक्क कोणकोणत्या प्रकारचे आहेत सांगता येतील? एखादं उदाहरण, प्रत्येकाने एखादं उदाहरण सांगा. याचा पुढचा प्रश्न आहे. हे जे मूलभूत हक्क आहेत राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत, हे तुमच्या गावामध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा तुमच्या शहरामध्ये तुमच्या नगरात राहणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा हे सर्वांना हे मूलभूत अधिकार आहेत का? आता माझा पुढचा प्रश्न, ज्या पद्धतीने तुम्हाला थोडेफार किमान तुम्ही आठवून तरी सांगितले मूलभूत अधिकार, कलम क्रमांक कितव्यापासून सुरू होतात हे मूलभूत अधिकार? 12, बरोबर आहे. 14 पासून बेसिकली, पण 12 पासून त्यांनी सांगितले. 12 पासून किती? 32 पर्यंत आहे, बरोबर का? येस प्रशांत, येस. 14 बेसिकली 14, पण 12 पासून त्यांनी सांगितले. 12 ते 32 पर्यंत आपले मूलभूत अधिकार आहेत का नाही? आणि हे तुम्हाला जसे माहिती आहेत, ठीक आहे, तसंच तुमच्या गावातल्या लोकांना हे मूलभूत अधिकार जरी उपलब्ध असले, त्यांना सुद्धा हे मूलभूत अधिकार जरी असले तरी ज्या पद्धतीने ते तुम्हाला माहिती आहेत तसेच ते त्यांना माहिती आहेत का? 12 ते 32 पर्यंत आहेत, मग 14 नुसार हे, 15 नुसार हे, 15-1, 15-2, 15-3 हे असं आहे, 19 मध्ये 6 आहेत, 19-1 हे, 19-2, 19-3 असं त्यांना सगळं माहिती आहे? नाहीये. म्हणजे आपल्या गावाकडच्या लोकांना जरी मूलभूत अधिकार उपलब्ध असले, त्यांना तो अधिकार असले
तरी सुद्धा त्यांना माहिती मात्र काहीच नाहीये, नाही ना? नाहीये, अगदी बरोबर नाहीये. मग आता माझा प्रश्न, जो मूळ प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला, तो असा आहे की हे मूलभूत अधिकार त्यांना माहित नाहीयेत. कुठल्या कलमामध्ये काय आहे, कुठल्या कलमापासून कुठल्या कलमापर्यंत आहेत हेही त्यांना माहित नाहीये. पण म्हणून त्यांचं जीवन जगण्यामध्ये काही अडथळे आले का? श्वास घेता येत नाहीये, गुदमरायला लागलेत दररोज, पोट भरत नाहीये, जगत नाहीयेत, असं काही आहे? असं काही आहे का? हा, हे अधिकार त्यांना माहित नाहीत, पाठ नाहीयेत म्हणून त्यांना, किंवा ते कुठले अधिकार आहेत हे माहित नाहीये, त्यामुळे हे जीवनच जगत नाहीयेत, जगू शकत नाहीयेत, गुदमरतोय त्यांचा श्वास, असं काही आहे? बघा, असंही नाही म्हणताय तुम्ही. हा, मग एका बाजूला त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार किती आहेत हे माहित नाही, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हटलात की त्यांना मूलभूत अधिकार तर आहेत आहेत पण माहित नाहीयेत. माहित नाही म्हणून काही बिघडत पण नाहीये, बरोबर ना? काही बिघडले का? काही नाहीये, बिघडत पण नाहीये, छान जगतायत ते. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की हे जर अशी परिस्थिती असेल तर मूलभूत अधिकार असले काय या नसले काय, कुणाच्या आयुष्यावर काय फरक पडतोय, कशाला ठेवायचे आपण ते अधिकार राज्यघटनेमध्ये? माझा प्रश्न पुन्हा ऐका. तुम्ही म्हणालात गावकऱ्यांना मूलभूत अधिकार आहेत पण त्यांना ते माहित नाहीयेत, माहित नाही म्हणून काही त्यांचं बिघडत नाहीये, ते छानपणे आपलं आयुष्य जगतायत. जन्मालापासून मरेपर्यंत कधी माहित नसतं बऱ्याच लोकांना, माहित नाही ना, पण तरी जगतात की नाही छान. मग माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जर या लोकांना मूलभूत अधिकार माहित असले काय नसले काय, जर त्यांच्या आयुष्यात त्याचा काही परिणामच होत नसेल आणि तरी सुद्धा ते छान जगत असतील, तर मूलभूत अधिकार ठेवायचे कशाला? काय गरज आहे त्याची? काढून टाकले तर काय फरक पडतोय? काय करायचं? उत्तर द्या. बघा, मुद्दा काय आहे की जेव्हा आपण पहिल्या लेयरला असतो, काय केलं आपण? बघा, मूलभूत अधिकार कोणते आहेत? मूलभूत अधिकार किती आहेत किंवा कोणकोणते आहेत हे वाचणं म्हणजे काय केलं आपण? माहितीमध्ये रूपांतर केलं. कोणते आहेत, किती आहेत हे वाचलं म्हणजे काय केलं आपण? माहिती मिळवली, बरोबर? आता पुढे मूलभूत अधिकारांचं महत्व काय? अधिकारांचे महत्व, त्याचबरोबर त्याचे गुण, त्याच्या काही मर्यादा, हे सुद्धा आपण पुस्तकातून वाचणं म्हणजे काय? आपण ते ज्ञानामध्ये रूपांतर करतोय. व्हेरी गुड, काही हरकत नाहीये. पण आपल्याला जो प्रश्न विचारला जाणार आहे युपीएससी कडून किंवा एमपीएससी कडून मुख्य परीक्षेमध्ये, तो अजून एक पाऊल पुढचं असणार आहे, एक पाऊल पुढचं. मग ते इधर तुम्हाला ते एसे मध्ये विचारतील, एसे मध्ये टॉपिकच आला तुम्हाला काय? मूलभूत अधिकार नसतील तर काय, हा, किंवा मूलभूत अधिकारांशिवायचा भारत, किंवा मूलभूत अधिकारांशिवायचा ग्रामीण समाज. जर समजा असं काही असेल एसे मध्ये, एथिक्स मध्ये, किंवा तुमच्या पॉलिटी पेपर 2 मध्ये की मूलभूत अधिकार आणि लोकांचं अस्तित्व, लोकांचं अस्तित्व, तर मात्र आता प्रश्न मला पडला की हे असलं तर काय फरक पडतोय, नसलं तर काय फरक पडतोय, असून नसल्यागत अवस्था आहे म्हणून काय होतंय, मग नसलंच तर काय होईल? हे जे काही आपण प्रश्न विचारतोय ना, याला काय म्हणतो आपण? चिकित्सक विश्लेषण. याला म्हणतात चिकित्सक विश्लेषण, क्रिटिकल अनालिसिस. आणि हे क्रिटिकल अनालिसिस कधी जमतं? जेव्हा आपली क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप होते. मित्रांनो, क्रिटिकल थिंकिंग म्हणजे
हायर लेवल ऑफ ऑर्डर ऑफ थिंकिंग असते. क्रिटिकल थिंकिंग आपल्याला त्या तिथं पोहोचायचंय. मग हे करायचं कसं, काय होईल याच्यामुळे, काय होणार नाही, अगदी साधा तुम्हाला प्रश्न तुम्हाला पुढे सांगतो. पण हे इथपर्यंत कळतंय, पण हे कुठून करायचं, हे क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप कुठून करायची, तर ती म्हणजे आपली बुनियाद जिसपे खडी है टिकी है तुमचे एनसीईआरटी. म्हणून आपलं आता बेसिकली फाउंडेशन तुझं झालंय, बट स्टील आपल्याला काय करायचंय, त्या एनसीईआरटीला सोडायचं नाहीये. एनसीईआरटी कडे परत परत जायचंय. म्हणजे कसं की जर समजा मी एखादा चॅप्टर कुठेही अभ्यासत असेल, मग तो मूलभूत अधिकारांचा असू दे, 1857च्या उठावाचा असू दे, किंवा पर्जन्याच्या चक्राचा असू दे, कुठलाही, मला अगोदर तो एनसीईआरटीतून वाचायचंय हे नेहमी लक्षात ठेवा. मला अगोदर ते स्टेट बोर्ड मधून वाचायचंय हे लक्षात ठेवा. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, जे विद्यार्थी आता बऱ्यापैकी ज्यांचा सुरुवात असेल त्या सर्वांसाठी सांगतो, ते म्हणजे आम्हाला एनसीईआरटी वाचायच्या नसतात कारण इंग्रजीमधून आहेत म्हणून. पण तुम्हाला माहिती असेल तर महाराष्ट्र शासन एनसीईआरटीचा सिलेबस आहे तसा आता महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करतंय. बरोबर आहे, माहित नाहीये, ते लागू करतायत याच वर्षापासून. इयत्ता 5वी, 8वी, 10वी यासारख्या वेगवेगळ्या इयत्तांवर ते लागू करतायत. त्यामुळे एनसीईआरटीची ऑलमोस्ट सगळी पुस्तकं मराठीतून आता आलेली असतील, येत आहेत. हार्डली तुम्हाला काही दिवसामध्ये मार्केटमध्ये सगळी पुस्तकं दिसतील. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचा भाऊ आहे, आता तुम्हाला ते सुद्धा एक्सक्यूज त्या ठिकाणी देता येणार नाहीये, कारण ऑलमोस्ट सगळी पुस्तकं, फक्त त्यात कसं आहे 70% एनसीईआरटी आहे, 30% स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, पण 70% मिळतंय ना. त्यामुळे ते आणि हे दोन्ही एकत्र करून आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतं, अभ्यास करता येतो. ठीक आहे, त्यामुळे आता एक्सक्यूजच नाहीये. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन सांगायचं होतं मला ते हेच की मित्रांनो, क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नाही. प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक बघितल्याशिवाय यश मिळत नाही. मग दुसरं उदाहरण घेऊया आपण याच्यामध्ये. एअर इंडियाचं हे एरोप्लेन क्रॅश झालं, त्याच्यावर तुमची कॉमेंट काय असणार आहे? आपल्या पहिल्या मनात आपल्या मनामध्ये पहिल्यांदा काय भावना आली, काय वाटलं? आणि शेवटी आपण इमोशनल आहोत, त्यामुळे इमोशनल बिईंग म्हणून आपल्याला ते येणारच आहे, साहजिक आहे. कॅरी अरे किती वाईट झालं, एवढी माणसं मेली राहू, बरोबर ना, हे चुकीचं आहे असं. मग पुन्हा असा प्रश्न पडला असेल, आला असेल मनात तुमच्या की पण कारण काय असेल, कशामुळे झालं असेल हे, बरोबर ना, हे कशामुळे ते पडलं असेल? एवढं मोठं विमान, चांगलं विमान, एवढे दिवस काम करत होतं आणि ते पडलं कसं काय? हे दोन तुमच्या मनामध्ये आले असतील. याच्या पलीकडे आणखी वेगळं काही आलं का मनात? अजून काही आलं होतं? प्रामाणिकपणाने सांगायचं, आता विचार करायला लागायचं नाही, अरे अजून काही येऊ शकतं का? हा, मागच्या 2 दिवसात तुमच्या मनात काही आलं का? याच्या पलीकडे जाऊन तांत्रिक अडचण असेल, हे झालं की हे कारण आहे ना, की काय कारण आहेत की ज्याच्यामुळे ते पडलं. ह्याच्या पुढचं काय? हा, म्हणजे कारणापर्यंतच थांबलोय ना आपण, कारण शोधतोय. पायलट आहे का, ते पेट्रोल आहे का, ते टेक्निकल काही कारण आहे, वजन जास्त झालं हे आहे का, नादुरुस्ती आहे का, पक्षी त्या ठिकाणी ते येऊन धडकला ते आहे, ही झाली कारण. अजून काही विचार मनात आला काय? आलं एक म्हणजे काय, वाईट वाटलं है ना, सो दुःखाची भावना. ठीक आहे, अजून काय आलं तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही कारणांचा विचार करायला लागलात, बरोबर ना. मग त्यामध्ये पायलट आहे का, त्याच्यामध्ये काय तांत्रिक कारण आहे नाही का, पक्षी आहे. जास्त लोकांचा वेळ तरी इथंच गेला असणार आहे, भावना. आता कसं झालं असेल त्या डॉक्टरांचं, ते बिचारे लोक मेली, कुणाची आई, कुणाचा बाबा, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची बहीण, कुणाचा मित्र, कसं असेल, काय असेल, आता काय करतील ते, हे साहजिक आहे. म्हणजे ते ट्रॅजेडीच आहे शेवटी ती, त्यात काय म्हणजे वावगं नाहीये. आणि बिईंग अ ह्युमन आपल्याला असं वाटणं हे खरंच साहजिक आहे ते. आणि संवेदना असणं हे कधीही चांगली गोष्ट असते. पण याच्या पलीकडे काय, अभिषेकला वाटतंय मॅन्युफॅक्चरिंगचा डिफेक्ट असणार आहे. बर, मॅन्युफॅक्चरिंग, हा, ते बनवतानाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, MFG मॅन्युफॅक्चरिंग. आणखी काय आलं तुमच्या मनामध्ये? हे क्रॅश किंवा हे जे काही दुर्घटना घडली त्याच्यानंतर तुमच्या मनात काय काय आलं? हरकत नाही, पहा.
माझ्या मनामध्ये काय यायला हवं आणि जे डिपेंड आहे सर्वस्वी कशावर माहितीये, मी त्याचे तुम्हाला काही सोपे हे देतो, मंत्र देतो आणि त्याच्या साह्याने तुम्ही अगदी सहजपणे याच्याकडे पाहू शकाल. काही अडचण नाही, हरकत नाहीये किंवा अडचण येणार नाहीये. आणि ते म्हणजे तुमचा सिलेबस. मग पेपर 1 बघा इतिहास, मग इतिहासाच्या पलीकडे तुम्ही भूगोल, भूगोलाच्या पलीकडे भारतीय समाज, मग पेपर 2 मग कॉन्स्टिट्यूशनल पार्ट, मग हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, प्रशासकीय यंत्रणा, वॉचडॉग म्हणजे दक्षता यंत्रणा कोणत्या आहेत, त्यांचे काय कार्य आहेत, त्यांची काय जबाबदारी आहेत. बरोबर ना. त्याच्या पलीकडे चला, मग सोशल जस्टिस, मग गव्हर्नन्सचे काय इश्यू आहे त्याच्यामध्ये, गव्हर्नन्सचे इश्यू कुठले आहेत, गव्हर्नन्स मध्ये काही लॅप्स झाला होता का, म्हणजेच जे प्रशासकीय यंत्रणा आहे त्याच्यामध्ये काही दोष आहे का, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कसूर राहिली होती का, कोण करतं याचं प्रशासन. तुमच्या मनात पहिला तर प्रश्न हाच यायला पाहिजे होता की दुर्घटना झाली सगळं मान्य आहे, पण भारतामध्ये अशी कोणती यंत्रणा आहे की जी ह्या सर्व अशा प्रकारच्या विमान उड्डयनावरती नियंत्रण ठेवते, देखरेख ठेवते. तुम्हाला काय बनायचंय, काय बनायचंय, प्रशासकीय अधिकारी बनायचंय. मनात पहिला शब्द, पहिलं वाक्य आणि पहिलं मुद्दा काय आला पाहिजे, प्रशासन. याचं प्रशासन चालतं कसं, बरोबर आहे का. कोण आहे ती यंत्रणा, काय करतायत ते, झोपलेले आहेत का, कोणी समोर अजून असं कसं काय आलं नाहीये, एखादं निवेदन त्यांनी कसं काय प्रस्तुत केलं नाहीये, कोण ऑर्डर देऊ शकतं की याच्यामध्ये आता आम्ही चौकशी करू, कशी चौकशी करणार, ते किती निष्पक्षपातीपणे असेल, याच्याबद्दल काय, प्रशासन. पेपर 2 आहे की नाही, पेपर 3 तो म्हणजे काय, इकॉनॉमिक्स. मग अशा प्रकारे जर विमान उड्डयन आणि या पद्धतीनं हा ऍक्सिडेंट झाला, याचा परिणाम उद्या भारतातलं हे जे अत्यावश्यक क्रिटिकल असणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कोणतं, नागरी उड्डयन, याच्यावरती काय परिणाम होतील. जर लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली, तुम्ही बघा लहान मुलं आता आई वडिलांना जाऊ देत नाहीत, विमानामध्ये बसून देत नाहीत का, नको बाबा हे सारखंच पडतंय, बरोबर आहे, नको आम्हाला हे. मग याचा इकॉनॉमीवर काय परिणाम होत आहे. भारत सरकारचं धोरण काय आहे, उडे देश का हर आदमी, उडान नावाचं आपली योजना आहे, ज्याच्या अंतर्गत आपण आपले जे जिल्हे आहेत का तिथे सुद्धा आपण विमानतळ बांधण्याचा प्रयत्न करतोय, विमानं तिथे या ठिकाणी गेली पाहिजेत हे प्रयत्न करतोय. टुरिझम, वेळ वाचला पाहिजे, टुरिझमला प्रोत्साहन केलं पाहिजे. पण ह्या अशा घटना घडल्या त्याच्यावर काय परिणाम होतो, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक. म्हणजे आज आपण एआयच्या जगात वावरतोय, पण अजूनही आपल्याला विमानांचे जे काही दुर्घटना आहेत त्या टाळता येत नाहीयेत. मग ते युद्धाच्या काळात होणाऱ्या विमानाच्या दुर्घटना असतील, आता घडलेल्या ह्या दुर्घटना असतील, अगदी अमेरिकेतली सुद्धा दुर्घटना घ्या. हे माझ्या मनात प्रश्न काय येत नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. मान्य आहे ते विमान कोसळलं, एवढी लोक मेली वगैरे, घातपात असू शकत नाही, हे कशावरून. नुकतंच पाकिस्तान सोबत युद्ध झालेलं आहे, नुकतंच नक्षलवादी कारवाया झालेल्या आहेत, या सगळ्यांचा त्याच्याशी काही संबंध नसेल, हे कशावरून असू शकतो का, असू शकतो. पण मग का नाही माझ्या मनात आलं हे. बरं, हे जे पडलं, एवढ्या लोकांनी आपला जीव हकनाक त्या ठिकाणी घालवला, याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे. पेपर 4 एथिक्स, याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची, भारताचे नागरी उड्डयन वाहतूक मंत्री आहेत त्यांची आहे. जर लाल बहादूर शास्त्रींनी एक त्या ठिकाणी रेल्वे तिथे रुळावून घसरली, तिथे ऍक्सिडेंट झाला, 100 लोक मेली, म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला, आजच्या विमान वाहतूक मंत्र्यांनी राजीनामा का द्यायला नाही पाहिजे. नैतिक जबाबदारी त्यांची नाहीये का. ही नैतिक जबाबदारी एअर इंडिया ज्यांच्याकडे आज आहे, टाटा, त्याचे जे प्रमुख आहेत त्यांनी जबाबदारी घ्यायला नको. हे नैतिकतेचे मुद्दे आपले का उपस्थित झाले नाहीत मनामध्ये, आपण का बघत नाही त्याच्याकडे तशा पद्धतीने. समजतोय का मुद्दा. कोण आहे याला जबाबदार, रिस्पॉन्सिबल कोण आहे, याला अकाउंटेबिलिटी. इथून पुढे हे होणार नाही, अशा प्रकारची अकाउंटेबिलिटी आणि जबाबदारी कोणावर असायला पाहिजे. हे एथिक्स मधले मुद्दे आहेत. जर एवढी मोठी दुर्घटना घडतेय, अचानकपणे तर एखादा टेक्निकल त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम झाला असं होऊ शकत नाही, कारण कुठलंही विमान बाहेर पडताना त्याची 10 वेळेस तिथे चौकशी करतात. म्हणजे याचा अर्थ ही काहीतरी अनेक दिवसांपासूनचा प्रॉब्लेम असणार आहे.
मग एवढा मोठा जो ग्लिच आहे तो कुणाच्या लक्षात नाही आला, याचा अर्थ तुम्हाला भारतातल्या लोकांच्या जीवाची पर्वा नाही, जीवाची काळजी नाही. म्हणजे भारतातला जो नागरिक आहे त्या नागरिकाच्या नागरिक असण्याचे त्याचे काय अधिकार आहेत, त्याला काही अर्थ नाही. मग याच्यामध्ये काही भ्रष्टाचार कुठे आहे का गडबडलेला? एक कारण असं सांगितलं की पेट्रोलमध्ये भेसळ असण्याची शक्यता आहे. म्हणजे भ्रष्टाचार करतात, पेट्रोलमध्ये असं होऊ शकतं हे माहिती आहे तुम्हाला. माहित असून सुद्धा त्या ठिकाणी तिची जबाबदारी कोणी घेतली नाही, योग्य प्रकारची काळजी कोणी घेतली नाही. मग हे व्हॅल्यूज आमचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, मंजुनाथ नावाचा अधिकारी हा पेट्रोल मधल्या भेसळीपासून भेसळ रोखण्यासाठी तो आपला जीव गमावतो, एथिक्स पेपरमध्ये हे. मग इथे तसं कोणी केलं नाही का? आमचे अधिकारी आता काही भ्रष्टच राहिलेत का सगळे? हे प्रश्न आमच्या मनात आले का? आणि हे सगळं करता येणं म्हणजे काय अभिषेक? क्रिटिकल थिंकिंग. ही काय आहे? ही क्रिटिकल थिंकिंग आहे. तुम्हाला सांगू, यशस्वी होण्यासाठी तुम्हाला उत्तर नाही, प्रश्न पडले पाहिजेत. उत्तर सगळीकडे सापडतात. उत्तर देण्यासाठी सगळं जग तुमच्याकडे पडलेलं आहे. चॅट जीपीटी सुद्धा प्रश्न विचारल्याशिवाय उत्तर देते का? क्रमांक 1. क्रमांक 2, तुम्ही प्रश्न जसा विचाराल तसं उत्तर देते. तुम्ही प्रश्न जसा विचाराल ना तसं ती उत्तर देते. तुम्ही एकच प्रश्न 10 वेगवेगळ्या प्रकारे विचारा, ती 10 वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देईल. मित्रांनो, जगात उत्तर देण्यासाठी सगळे बसलेले आहेत. आज या ठिकाणी जर यशस्वी कोण होईल तर तो म्हणजे ज्याला योग्य प्रकारचे प्रश्न पडतील तो. आणि प्रश्न पडणं म्हणजे काय असतं? क्रिटिकल थिंकिंग असतं. आणि म्हणून आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमधला जो सगळ्यात मोठा दोष आहे, जो तुम्हा सर्वांमध्ये आहे, तो म्हणजे की आमच्या शिक्षण पद्धतीने आणि आमच्या कुटुंबातल्या या व्यवस्थेने आम्हाला कधी प्रश्न विचारूच दिले नाहीत. घरामध्ये प्रश्न विचारलं तर हे म्हणतात घरातले, का रे मोठ्यामध्ये नाक खुपसतो, तुझं नाक फार वाढलंय, तुला काय करायचंय? आमची आई किंवा आमची आजी काय म्हणायची? प्रश्न विचारला की रे नक्कीच्या सुना पाहिजे तुला. हे म्हणजे काय? कशाला विचारतोय मी प्रश्न? नाहीच विचारायचा. आणि इकडे शाळेत विचारलं तर मास्तर काय म्हणणार? सिलेबसच्या बाहेरचं काही विचारायचं नाही, सिलेबस मध्ये जे आहे ते विचारायचं. अहो, आम्हाला कधी प्रश्न विचारूच दिले नाहीत. पण मित्रांनो, हा स्वतःमधला दोष दूर करा आणि दररोज प्रत्येक वेळेस जे दिसतंय त्याला सहज स्वीकारू नका, त्याला प्रश्न विचारा. जेवढे जास्त प्रश्न तुम्ही विचाराल तेवढं जास्त तुम्ही यशाच्या जवळ जाल, हे लक्षात घ्या. लक्ष्मीकांत मधून तुम्ही एखादा चॅप्टर वाचत असाल तर त्यातल्या प्रत्येक ओळीला प्रश्न विचारा की हे असंच का? असं नसेल तर काय होईल? असं झालं तर काय होईल? आणि ही तुमच्यामध्ये जी कौशल्य आहे हे विकसित कोण करतं? हे एनसीईआरटी करतं. आणि म्हणून एनसीईआरटी सगळ्यात महत्वाचं आहे. काय आहे? एनसीईआरटी हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ही क्रिटिकल थिंकिंग. आणि बघा, भारताला फार मोठी परंपरा आहे. अमर्त्य सेन यांचं एक पुस्तक आहे आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन नावाचं, आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही परंपरा उलगडून दाखवलेली आहे की भारतामध्ये कसं आपलं ज्ञान हे आपण प्रश्न आणि उत्तरांच्या संवादाच्या स्वरूपात, प्रश्नोत्तराच्या स्वरूपातच सदैव निर्माण केलंय. जर सगळ्यात चांगलं उदाहरण भगवद्गीता. काय आहे? अर्जुनाला प्रश्न पडले, अर्जुनाने विचारले, भगवंतांनी उत्तर दिली, भगवद्गीता आपल्या समोर आहे. येते लक्षात तुमच्या? हे तिथपासून सुरू होतं. ते बादशाह अकबर दरबारामध्ये दर गुरुवारी वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माच्या लोकांना बोलवायचे आणि त्यांना प्रश्न विचारायचे की हे काय आहे, हे असंच का? तुमच्या धर्मामध्ये हे असं म्हणतात, मग याचं उत्तर काय आहे? पण हे वेगळं म्हणतायत. मुद्दा कळतोय? प्रश्न विचारणं, प्रश्न विचारणं. आणि म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमच्या नेत्यांनी काय केलं? ब्रिटिश सरकारच्या विरोधात प्रश्न विचारले, जाब विचारला आपण त्याला म्हणतो, पण ते मुळात प्रश्नच होते. का आमचं शोषण करतायत? का आम्हाला हे अधिकार नाहीयेत? तुम्ही वेगळे आम्ही वेगळे का आहोत? मित्रांनो, आपल्या यशाचा पाया म्हणजे प्रश्न विचारणं आहे, आणि ते म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. आणि क्रिटिकल थिंकिंग म्हणजे आपली बुनियाद आहे. म्हणून प्रश्न विचारायला सुरुवात करा, प्रश्न पडू द्या. इथे लक्षात? हे कुठून? हे एनसीईआरटी. आणि म्हणून याच्याकडे जा, हे करा. म्हणून सुरुवात प्रश्नांच्या पीवायक्यूच्या अनालिसिस पासून, आणि उत्तर सुद्धा प्रश्नामध्येच आहे. समजतंय? हे एक. दुसरा,
ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं आणखी एक काम करायचंय आपल्याला, ते म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वावरती. आपलं व्यक्तिमत्व. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये जो मुद्दा आहे तो म्हणजे काय माहितीये, आपल्या भावना. बघा, परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला त्याच्याकडे फार घेऊन जाणार नाहीये. हे बघा, हे तुम्हाला सगळं माहिती आहे ना. मी पुन्हा तेच रिपीट कशाला करू? नाही रे, पीवायक्यूचे विश्लेषण करा, नाही रे सिलेबस व्यवस्थित करा, नाही रे तुम्ही काय करा लँग्वेजवर काम. तुम्हाला सगळं माहिती आहे. हे रिव्हिजन करा, नोट्स काढा, उत्तर लेखन, हे टेक्निकली आम्ही त्याच्यावरती स्वतंत्र सेशन घेणारच आहे. नोट्स कशा काढल्या पाहिजेत, काय केलं पाहिजे, स्वतंत्रपणे आपण ते बोलूयात. पण पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला जे हे करायचंय, काम करायचंय, तर ते याच्यातून नाहीये. मी जे तुम्हाला मगापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय ते डेव्हलप करा. आणि ते काय आहे ते मी तुम्हाला सांगतोय. आणि यातला म्हणून पहिला मुद्दा काय, जो क्रिटिकल थिंकिंगचा आहे. दुसरा मुद्दा तो म्हणजे काय म्हणलं मी, व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व. हे बघा, तुम्हा प्रत्येकाला IAS व्हायचंय की नाही? तुम्हा प्रत्येकाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तुम्हा प्रत्येकाला अधिकारी व्हायचंय. बरोबर आहे? अधिकारी व्हायचंय. अधिकारी होण्यासाठी काय केलं पाहिजे हेच मला सांगायचंय. पण त्याचं उदाहरण मी तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या काळापासून सांगतो. कॉलेजमध्ये एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते, एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो, वयच ते असतं, हार्मोन्स पण आपले काम करत असतात. त्या वयात त्या ठिकाणी तशा गोष्टी घडणं हे साहजिक असतं. ओके. आता एखादा मुलगा एखाद्या मुलीला, म्हणजे त्या मुलाला समजा ती मुलगी फार आवडते, तेव्हा जर तो तिच्या मागे लागला की नाही नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे वगैरे 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 सगळं काय, तेव्हा प्रत्येक वेळेस त्या मुलीने त्याला होकार दिला पाहिजे का? आणि मोस्ट ऑफ द टाइम मुलगी नाहीच म्हणते. अगदी उलट पण बघा, एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडतो म्हणून त्या ठिकाणी त्याने पण तिला होकार दिला पाहिजे असं काही नसतं. आणि बऱ्याच वेळेस असंच घडतं आपल्या सगळ्या महाविद्यालयाच्या स्तरावरती ह्या घटना घडतात. आता मला प्रश्न याच्यामधलाच तुम्हाला विचारायचा असा आहे की असं फार क्वचित घडतं, पण घडतं की एखादा असतो असा एखादा चार्मिंग पर्सनॅलिटीचा की ज्याच्याकडे मात्र अख्खा घोळकाच्या घोळका मुलींचा अट्रॅक्ट होतोय. किंवा अशी एखादी असते, मग ज्याला गरीबाची रेखा किंवा गरीबाची कॅटरीना म्हणूयात आपण, पण की जिच्या मागे मात्र सगळा असा मुलांचा घोळका लागलेला असतो. मग असं का की जिथे एका बाजूला एक जण मागे लागला की अरे माझ्यावरती माझं प्रपोज स्वीकारणार, आणि दुसरीकडे मात्र एक जण असा आहे की ज्याच्या भोवती त्याच्याकडे सगळ्या मुली अट्रॅक्ट होत आहेत. दोघात काही फरक करता येतोय का तुम्हाला? बघा. आणि तो फरक काय आहे हे पण लक्षात घ्या. मग हेच तुम्हाला मी आता इकॉनॉमिक्स कडे घेऊन जातो. हे तर झालं आपल्या भावभावनांचा. इकॉनॉमिक्स कडे चला. एक गल्ली आहे आणि त्या गल्लीमध्ये काही दुकान आहेत, समजा कपड्यांची दुकान आहेत. तुम्हाला माहितीये की असं असतं बघा, एखादं दुकान आहे किंवा हॉटेल सुद्धा बघा तुम्ही, आहे की नाही, 2, 4, 5, 6 हॉटेल आहेत आणि एका हॉटेलमध्ये मात्र लोक वेटिंगवर आहेत, बाहेर रस्त्याने थांबलेले आहेत. कधी फर्ग्युसनला गेला तर रुपाली आणि वैशाली, बाहेर लोक थांबलेले आहेत, वेटिंग करतायत की कधी एकदा तो उठेल आणि कधी एकदा मी जाऊन तिथे ते जेवण करेन, बरे का. आणि दुसरीकडे मात्र बाकीचे जे हॉटेलवाले आहेत ते माशा मारत बसलेले, या हो म्हणत म्हणत त्या ठिकाणी बसलेत, ते मात्र सगळ्यांच्या मागे लागलेत. तुम्हाला ह्या दोघांमध्ये काही फरक करता येईल का? असं होतं. मग ते मुलगा आणि मुलगी प्रेमाचं उदाहरण घ्या आणि हे दुकानाचं पण उदाहरण घ्या. काय फरक आहे दोघात सांगा बरं. मी फक्त वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मुद्दा समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे ते, काय फरक आहे की एका दुकानामध्ये सगळी लोक आहेत, वाट बघतायत, दुसरे अनेक दुकान आहेत ती ओस पडलेली आहेत. का असं होतंय? एक मुलगा किंवा एक मुलगी त्याच्या भोवती सगळे फिरत असतायत, बाकीचे मात्र ओस पडलेले आहेत. असं का?
कशामुळे? काय असतं माहितीये, त्याला इंग्लिश मध्ये एक शब्द आहे मॅग्नेट. मॅग्नेट मॅग्नेट म्हणजे काय? अट्रॅक्ट. अट्रॅक्ट करून घेणं, प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणं. पण तुम्ही मॅग्नेट कधी बनता? जसं तू सांगितलंस तेव्हा, जेव्हा तुमच्याकडे ती गुणवत्ता असते, जेव्हा तुमच्याकडे ती गुणवत्ता असते. तुम्ही बघा, असे काही कॉलेजमध्ये, कॉलेज कॅम्पसच्या प्लेसमेंटमध्ये बघा, एखाद्या मुलाला मात्र काय होतं, सगळ्या कंपन्या ऑफर लेटर देऊन जातात, करोडोचे पॅकेज पण देऊन जातात. बाकीच्यांना मात्र अगदी प्लेसमेंटमध्ये सुद्धा घेत नाही. का? गुणवत्ता. आणि ही गुणवत्ता तुम्हाला मॅग्नेट बनवते आणि मॅग्नेट तुमचं व्यक्तिमत्व असतं आणि तुम्हाला यश मिळतं. आपल्याला युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये सुद्धा मित्रांनो, आपल्याकडे ती सर्व प्रकारची गुणवत्ता विकसित करायची आहे. आपल्याला हे नाही करायचं, सर मला घ्या ना, सर मला घ्या ना, सर मी खूप चांगला अधिकारी बनेन, मला घ्या ना. बिलकुल नाही. अशा प्रकारची काबिलियत डेव्हलप करायची आहे, अशा प्रकारची गुणवत्ता विकसित करायची आहे की आयोगाने तुम्हाला घेतलंच पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे, अरे हे पोरगं आपल्याकडे आलं पाहिजे, हा अधिकारी झाला पाहिजे. आयपीएस साठी याच्यासारखा बेस्ट टॅलेंट नसूच शकतं किंवा याच्यासारखे निर्णय क्षमता एखाद्या आयएस अधिकाऱ्याकडे असू शकत नाही. त्याला आयएसच बनवा. मेन्स मध्ये कमी मार्क्स पडले असतील, त्याला 210 देऊन टाका. हे वाटलं पाहिजे त्यांना. उत्तर वाचल्यानंतर त्या परीक्षकाला वाटलं पाहिजे, नाही नाही हे पोरग किंवा हे कॅन्डिडेट आहे ना, हे या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असायलाच पाहिजे. कळलं तुम्हाला मुद्दा काय सांगायचंय मला? आणि म्हणून त्यांना वाटलं पाहिजे, अहो असं नाहीये हे, नाही मी फार गरीब आहे मला घ्या ना, नाही माझी फार वाईट अवस्था आहे मला घ्या ना, मी लय चांगलं काम करून दाखवेन मला घ्या ना. काही घ्याना नाही, काही द्याना नाही. अशा प्रकारची गुणवत्ता विकसित करायची मित्रांनो, की ज्या गुणवत्तेमुळे तुम्हाला आयोगाने घेतलंच पाहिजे. नाही नाही हा कॅन्डिडेट बेस्ट आहे, ह्याला घ्या. मग तिथे आपल्याला फिरावं लागत नाही इकडे तिकडे, की नाही मला हे करा मला ते करा. नाही, आपल्यात ती गुणवत्ता विकसित करू. मग गुणवत्ता कशी विकसित करायची आहे? कोणत्या गुणवत्ता असतात एखाद्या अधिकाऱ्याकडे? हा सुद्धा तेवढाच महत्वाचा मुद्दा आहे. आणि ती म्हणजे सगळ्यात पहिली असते, ती म्हणजे निर्णय क्षमता. निर्णय क्षमता. आपल्यामध्ये ती निर्णय क्षमता विकसित करायची आहे. पूर्व परीक्षेमध्ये 4 पर्याय असतात, त्यातून एक निवडायचा आहे. म्हणजे काय करायचंय? निर्णय घ्यायचा आहे. बरोबर आहे? आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पहिला पॅराग्राफ मी कसा लिहू, उत्तराचं स्ट्रक्चर कसं करू, निर्णय घ्यायचा आहे. इंटरव्ह्यू मध्ये काय विचारल्यानंतर काय उत्तर देऊ, एखादा प्रसंग सांगितला, उत्तर, निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी निर्णय. आणि अधिकारी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत, त्याची अंमलबजावणी कर्मचारी करणार आहेत. फरक कळतोय? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा, निर्णय क्षमता. त्यानंतर जो म्हणजे आपली भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता. पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होणाऱ्या अधिकाऱ्यांकडे, मुलांकडे जर सगळ्यात महत्वाचा गुण मला जर ऑब्झर्व काही करता आला असेल तर तो म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. यश अपयश प्रत्येकालाच येतं, प्रत्येकाचेच ब्रेकअप होतात, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी असतात, प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारच्या हाल अपेष्टा कष्टाला सामोरं जावं लागतं. पण ह्या सगळ्यामध्ये चिडचिड न करता, कधीही कुठल्याही प्रकारे रागाला न जाता, आपला दिवस वाया न घालवता, जो शांतपणे माझं हे ठरलेलं आहे, मला हा अभ्यास आज पूर्ण करायचा आहे, मी करणार, नंतर मी रडत बसणार, हे ज्याला जमलं ती भावनिक बुद्धिमत्ता. आणि म्हणून दिवसभरामध्ये खुर्चीचा आवाज जरी झाला अभ्यासिकेमध्ये तरी मला प्रचंड राग येतो, नाही का? कोणी काही हॉस्टेलवर काही बोललं की मला राग येतो. म्हणून माझ्या भावना सतत ह्या अशा पद्धतीने होत राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या अभ्यासावर सुद्धा होतो. मी आनंदी असेन अभ्यास चांगला, मी दुःखी असेन अभ्यास कमी. या भावनांचा आपल्या याच्यावरती परिणामच होऊ द्यायचा नाही. माझा अभ्यास, मी रागाला जाऊ दे नाहीतर मी आनंदी असू दे, माझा अभ्यास होणार तो होणार, याच्यावरती माझा तसूभरही परिणाम होणार नाही. हे ज्याला जमलं तो अधिकारी. पेपर कितीही कठीण येऊ दे, मी शांत आहे, मी अभ्यास केलाय, मी त्याला अत्यंत सहजतेने सामोरा जाईन. म्हणून गौतम बुद्धांची कुठलीही मूर्ती काढून बघा मित्रांनो, तुम्हाला दिसेल की त्यांच्या चेहऱ्यावरती कसे भाव आहेत. शांत, स्थित प्रज्ञ त्याला म्हणतात. आपल्याला ते व्हायचंय. आपल्या व्यक्तिमत्वाचा हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आणि हा तुमच्या अभ्यासावर परिणाम करत असतो. अभ्यास काय करायचे, पुस्तक काय वाचायचे, हे आमच्या सहकार्याने आतापर्यंत सगळं सांगितलंय. आता मला तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही अधिकारी होणार आहात. येते लक्षात? हा दुसरा मुद्दा आहे, भावनिक बुद्धिमत्ता.
आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा तो म्हणजे विश्लेषणाची क्षमता. चिकित्सक विश्लेषण क्रिटिकल, मी जे मगाशी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, चिकित्सक विश्लेषण हे आपल्याला जमलं पाहिजे. आपल्या समोर जर समजा हजारोंचा जमाव आला तर तो काय आहे, कुठल्या परिस्थितीमधला आहे, त्याची कॉन्टेक्स्ट काय आहे, या परिसराचा मागचा इतिहास काय आहे, हे पटकन 2 मिनिटांमध्ये माझ्या सगळं समोर आलं पाहिजे. मी अधिकारी तिथे तर मला काय होईल, त्या जमावाला पांगवणं, जमावाला नियंत्रित करणं शक्य होऊ शकतं, अन्यथा ते शक्य होणार नाही. चिकित्सक विश्लेषण मग आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला ते सतत करायचंय, दररोज त्या पद्धतीने. आणखी एक मुद्दा तुमचा, आणखी एक महत्वाचा मुद्दा जो मगाशी भाषा अभिषेकने सांगितला होता, पण मी त्याला थोडंसं पुढे घेऊन जाईन, ते म्हणजे संप्रेषण, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन बघा, एक जिल्हाधिकारी दिवसभरात 8 तास बैठकाच घेतो, तो निर्णय घेतो, लोकांकडून कामं करून घ्यायचे. एक जिल्हाधिकारी जसा एक IPS तो सुद्धा निर्णय घेतोय, हाताखालच्या लोकांकडून कामं करून घेतोय. कामं करवून घेण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, बोलावं लागतं. त्यासाठी तुमच्याकडे पाहिजे कम्युनिकेशन स्किल. कम्युनिकेशन स्किल शिवाय हे होणार नाही. UPSC आणि MPSC ला ते चांगलं माहिती आहे, म्हणून काय केलं त्यांनी, तुमची परीक्षा कशी ठेवली, लेखी. लेखी म्हणजे काय, त्यातून तुम्हाला कम्युनिकेट करायचंय, कुणाशी, परीक्षकाशी. या कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करा. कमीत कमी शब्दामध्ये प्रभावी मी कसा बोलू शकेन इंटरव्ह्यू, कमीत कमी शब्दामध्ये मी माझं मत कसं योग्य प्रकारे मांडू शकेन मेन्स आन्सर रायटिंग. कळतंय, या पद्धतीने हे संप्रेषण स्किल डेव्हलप करा. हे केलं आपोआप आपल्याला इतरांपेक्षा एज मिळतोय. मी तुम्हाला ते मुद्दे सांगणार नाही, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कर, सिलेबसचं अनालिसिस कर, मग तुम्ही बेसिक NCERT पुस्तकं वाचा, मग तुम्ही नोट्स काढा, मग दररोज आन्सर रायटिंग करा, मग हे ते सगळं आहे जे कोणी सांगत नाही. मी त्या गोष्टी तुम्हाला सांगतोय की ज्याच्यामुळे आपल्याला इतरांपेक्षा ऍडव्हान्टेज मिळतो, तो हाय. येते लक्षात. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा यातला, तो म्हणजे काय, नाही म्हणायला शिकणं. कुठे नाही म्हणायचं आणि कुठे हो म्हणायचं हे कळलं पाहिजे. म्हणजेच कधी हे करता येतं माहितीये, जेव्हा आपल्या प्रायोरिटी सेट असतात तेव्हा आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागेल. मित्रांनो, हे येणारं वर्ष आपण फक्त आणि फक्त UPSC किंवा MPSC यालाच मी प्रायोरिटी देणार आहे, बाकी काही नाही. अगोदर माझा अभ्यास, आज दिवसभरातले 2 टॉपिक होते, ते झाले की मी तुझ्यासोबत येतो चहा प्यायला, काही हरकत नाही. आज माझे 2 दिवसभराचे टॉपिक आहेत, ते झाले, माझा अभ्यास झाला, मी येतो तुझ्यासोबत मूवी बघायला. आज हे 2 महिने काही जे माझ्या आठवड्यातलं सगळं प्लॅनिंग आहे, ठीक आहे, 1 दिवस मी तुझ्यासाठी काढतो, पण मला 6 दिवसात ते अभ्यास करू दे. हे झालं, 7व्या दिवशी मी तुझ्यासोबत येते बाजारपेठेत. मित्रांनो, प्रायोरिटी सेट करा. प्रायोरिटी सेट केल्याशिवाय यश मिळत नाही. कारण प्रायोरिटी नसतील तर आपण प्रत्येक गोष्टीला हो म्हणायला लागतो. हो म्हणायला लागलात की तुमचा वेळ तुमच्या हातून गेला समजा. सो प्रायोरिटी सेट करा. प्राधान्यक्रम, मग काय आपला प्राधान्यक्रम आता, माझी पोस्ट, माझा अभ्यास, मला ते करायचंय. बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम आहेत. मग अगदी ते कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींचं बोलावणं असेल, त्या गप्पा असतील, ते कट्ट्यावरचा चहा असेल किंवा आणखी काही असेल, मला ते नाही. मला अगोदर हे, मी करेन ते, पण अगोदर हे. मग मी हे सकाळी उठून लवकर करून माझे टॉपिक संपवेन, मग मी त्यांच्याकडे जाईन. जा, मॅनेज केली तर सगळ्या गोष्टी करता येतील. बरोबर आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्वाच्या ह्या वैशिष्ट्यांचा विकास करा आणि बिकम अ मॅग्नेट. मॅग्नेट बना. डेफिनेटली तुम्हाला MPSC UPSC तुम्हाला सिलेक्ट करेल. का? कारण त्याला तुम्हीच हवे आहात. त्यांना उमेदवार हवे आहेत, हे लक्षात घ्या. त्यांना तुम्ही नको आहात असं नाहीये. ते तुम्हाला नाकारायला नाही बसले, ते तुम्हाला सिलेक्ट करायला बसले. फक्त तुम्ही तुमचं जे काही क्वालिटीज आहेत ना, त्या सिद्ध करा ना. बना, ती काबिलियत आणा, काबिल बनव. हे त्या पद्धतीने करा, ऑटोमॅटिकली आपल्याला यश मिळून जातं. समजतंय? हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर एक शेवटचा मुद्दा, लास्ट बट नॉट लिस्ट, ते म्हणजे कधीही मदत मागायला लाजायचं नाही. मदत मागा, कुठल्याही गोष्टीत असू दे, वैयक्तिक अडचणी असू दे किंवा अभ्यासासंदर्भातल्या अडचणी असू दे, आणखी कुठल्याही प्रकारच्या अडचणी असू दे, आपल्या मेंटॉरशी बोला. कारण त्या ठिकाणी ते प्रश्न नाही सुटले ना, तर फक्त आपला वेळ निघून जातो. जग थांबत नाही, लक्षात घ्या. तुमच्यासाठी जग थांबत नाही. तुम्ही मागा, मदत मागा. हे केलं पाहिजे. दुसरं, सतत सिंहावलोकन करा. सिंहावलोकन करा सतत. बघा, लक्षात घ्या,
जर आपल्याला IAS व्हायचं असेल, IAS हा त्या जिल्ह्याचा राजा असतो, कारण एका जिल्ह्यामध्ये 2-4 खासदार असतील, 10-12 आमदार असतील, जिल्हाधिकारी एकच असतो. आणि म्हणून जंगलाचा राजा एकच असतो, तो सिंह. जर सिंह व्हायचंय, जर जिल्हाधिकारी व्हायचंय, तर सिंहाच्या काही क्वालिटी डेव्हलप करा. ते म्हणजे सिंहावलोकन. सिंहावलोकन म्हणजे काय? सिंह नेहमी थोडं अंतर पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहतो, आपण कुठपर्यंत आलोय, कुठल्या रस्त्याने आलोय, काय काय केलंय, त्या पद्धतीने सिंहावलोकन. मग ते दर दिवशी असेल, आठवड्याला असेल, महिन्याला असेल, सिंहावलोकन करायचं की आपण कुठपर्यंत आलोय, काय काय केलंय, काय काय झालंय, काय काय मागे पडलंय, काय काय करावं लागेल, काय काय बदल करावा लागेल, हे सिंहावलोकन करणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तिसरा मुद्दा ते म्हणजे मूल्यांकन. आपलं मूल्यांकन झालं पाहिजे. मुलं विचारतात, सर पुण्यालाच येऊ का, दिल्लीला जाऊ का? मी म्हणतो तू अंटार्क्टिकावर जाऊन राहा, काही फरक पडत नाही जर तू गुरूंच्या, मेंटॉरच्या, शिक्षकांच्या सानिध्यात असशील तर. पण पुण्यात राहिलाय कर्वेनगरला, पुण्यात राहिलाय सांगवीला, पुण्यात राहिलाय भरपेटेत, पुण्यात राहिलाय अगदी शिक्षकाला कधी आयुष्यात तोंड दाखवलं नाही, कधी जाऊन त्यांना भेटला नाही, कधी जाऊन एखादा प्रश्न उत्तर चेक करून घेतलं नाही, कधी जाऊन एखादं विचारलं नाही, सर हे असं आहे, काही उपयोग नाही. कशाला राहतोय पुण्यामध्ये 10,000-15,000 रुपये घालून? जा ना घरी, आपलं घरी जाऊन अभ्यास कर, काही फरक पडत नाही. काय पुण्यात असला तरी काय फरक पडतोय? त्यामुळे कुठेही राहा, पण शिक्षकांच्या सानिध्यात, मेंटॉरच्या सानिध्यात, आणि त्यांच्याकडून आपलं मूल्यांकन करा. तुमच्या अभ्यासाचं मूल्यांकन करा, व्यक्तिमत्वाचं मूल्यांकन करा, तुमच्या पर्सनॅलिटीचं मूल्यांकन करा, तुमच्या उत्तरांचं मूल्यांकन सगळं करा. सतत इव्हॅल्युएट. सर मी आणखी काय करू शकतो मला सांगा, माझ्यातल्या कमतरता सांगा सर. मला मान्य आहे तुमच्यामुळेच मी चाललोय पुढे, माझ्या त्या गुणवत्ता विकसित होत आहेत, त्या मला माहितीच आहेत. अजून मी काय करू शकतो, अजून माझ्याकडे काय चुकतंय मला हे सांगा. हे सतत सुधारण्याची वृत्ती असली पाहिजे. डेफिनेटली आपण पुढे जातो. डेफिनेटली. मी तुम्हाला मागे सांगितलं असेल उदाहरण, एक रवींद्र राठोड नावाचा एक विद्यार्थी होता, असा नागपूर चंद्रपूर कडला, आणि पुण्यात आला, पुण्यात राहिला. त्याने क्लास नव्हता लावला युनिकला, मी जेव्हा तिथे होतो तरी क्लास नव्हता लावला, पण तो पिरियडिकली यायचा, 7 दिवसाला जमेल तेव्हा, मला काही जमलं नाही तर महिन्याला यायचा, भेटायचा, सांगायचा सर हे आता इथपर्यंत केलंय, हे इथपर्यंत झालंय, आता पुढे काय करू सांगा, किंवा हे जे करतोय ते बरोबर आहे का सांगा. फक्त हार्डली तुम्हाला सांगू 15 दिवसातून, महिन्यातून त्याला एक अर्धा तास वगैरे वेळ देत असेल, पण तेवढ्या याच्यावरती तो पोरगा वयाच्या 22व्या वर्षी महाराष्ट्रामध्ये तो पहिला हे जे आहे उपजिल्हाधिकारी, तो उपजिल्हाधिकारी झाला. काय होतं, तुम्ही कुठे आहात डझंट मॅटर, तुम्ही शिक्षकांकडून किती मूल्यमापन करून घेताय हे फार मॅटर करतं. आणि म्हणून त्या पद्धतीने आपल्याला जायचंय. ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, नाही का? आणि त्याचबरोबरीने स्वतःला ओळखा. स्व ओळख हे लक्षात घ्या. तुम्हाला काय जमतं हे तुमच्यापेक्षा चांगलं कोणी सांगू शकत नाही. ती तुमची बलस्थान आहेत. जर एखाद्याला खूप छान बोलता येतं, खूप छान वक्तृत्व जमतंय, तर तू तुझं बलस्थान आहे. एखाद्याला खूप चांगलं लिहिता येतं, हे तुझं बलस्थान आहे. तुझं हस्ताक्षर खूप चांगलं आहे, तुझं बलस्थान आहे. एखाद्याला खूप छान वेगाने वाचता येतं, हे तुझं बलस्थान आहे. ह्या बलस्थानाचा याचा वापर करायचा. आणि त्याचबरोबर काय जमत नाही याच्याकडे डोळे बंद नाही करायचे. जर माझं हस्ताक्षर खराब असेल, जर माझं वाचन मंद असेल, जर मला लवकर ग्रास्प होत नसेल, जर मला लक्षात राहत नसेल, तर त्या कमतरता आहेत. मग शिक्षकांशी बोला आणि त्याच्यावरती काय उपाय शोधता येतील तोही प्रयत्न करा. मित्रांनो, शेवटी काय बघा, यशस्वी झालेले जे विद्यार्थी असतात ना, ते चुका करत नाहीत असं नाही. माझं वाक्य पुन्हा ऐका. पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारे किंवा जे सिलेक्ट होणारी मुलं असतात, ते चुका करत नाहीत असं नाही. ते चुका करतात, फक्त इतरांच्या तुलनेत ते कमी चुका करतात, म्हणून ते यशस्वी असतात. म्हणून प्रिलिम्स मध्ये जो भारतात पहिला विद्यार्थी आलाय त्याला 200 पैकी 200 गुण नसतात, त्याला सुद्धा 110-115 असतात. म्हणजे त्याने चुका केल्याच की, फक्त त्याने चुका इतरांपेक्षा कमी केल्या. आपल्याला तेवढंच करायचंय. आणि म्हणून यशाचा मूल मंत्र काय माहितीये, माझ्याकडून काय काय चुका होतात हे ओळखा, चुकांची यादी तयार करा आणि चुका कमी करा. आपलं यश आपल्या हातात आहे. दररोज एक चूक कमी करत जा, तुम्ही यशाच्या जवळ आहात. याच्यापेक्षा साधा सोपा मंत्र कोणताच असू शकत नाही. येते लक्षात? आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला हे सांगता येतं. ओके, आय होप तुम्हाला
बऱ्याच बाबी समजल्या असतील, काही गोष्टी लक्षात आल्या असतील. येस, यात काही अडचण कुठे, काय विचारायचं आहे? माझा सगळा भर जो आहे मित्रांनो, बघा टेक्निकल बाबी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, आहे की नाही? पीवायक्यूस अनालिसिस करा रे, पुस्तकं वाचा रे, हे करा रे, ते करा रे. पण माझा ठाम विश्वास आहे, जोपर्यंत तुम्ही आतून मजबूत होत नाही ना, तोपर्यंत बाहेरून तुम्ही दुसऱ्यांना मजबूत दिसू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या ह्या क्वालिटी डेव्हलप करत नाही, तोपर्यंत यश मिळत नाही. जोपर्यंत आपण आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवत नाही, असं म्हणणार नाही मी. भावनावर नियंत्रण मिळवणं फार कठीण आहे. भावनांचं जोपर्यंत आपल्याला व्यवस्थापन करता येत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. हे लक्षात घ्या. आणि एक यशस्वी उमेदवार, यशस्वी अधिकारी, यशस्वी पिता, पत्नी, पती, मुलगा कोण असेल, ज्याला भावनांचं व्यवस्थापन करता आलं तो. म्हणून अरिस्टॉटलचं एक वाक्य आहे, रागावणं फार सोपं आहे, पण योग्य त्या ठिकाणी रागावणं, योग्य त्या व्यक्तीवर रागावणं, योग्य त्या प्रमाणात रागावणं, योग्य त्या कारणासाठी रागावणं हे फार कठीण आहे. हे अरिस्टॉटलचं वाक्य आहे. म्हणजेच काय म्हणायचंय त्यांना? व्यवस्थापन. हे लक्षात घ्या. सर, कोणत्या कारणाने मुलं युपीएससी मध्ये इंग्लिश मीडियम वाल्यांचं सिलेक्शन जास्त आहे आणि मराठी मीडियम वाल्यांचं कमी? याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे, लक्षात घ्या की इंग्रजी माध्यमातून जी मुलं घेतात त्यांची पहिलं कारण, त्यांची संख्या खूप जास्त असते. अभिषेक, मराठी माध्यमातून दरवर्षी मेन्सला मुलं असणाऱ्यांची संख्या ही 40-50च्या घरात असते. पण तीच जर संख्या 400च्या घरात असते मेन्सला असणारे, आणि तेच जर तू बघितलास मेन्सला 11,500 ते 12,000 मुलं हे इंग्लिश मीडियमचे असतात. त्यामुळे साहजिक काय आहे, 12,000 मुलं इंग्लिश मधून देत आहेत आणि 400 मुलं मराठीतून देत आहेत. साहजिक आहे टक्केवारी कुणाची वाढली? इंग्लिश मीडियमची. दुसरं कारण सांगतो अभिषेक, ते म्हणजे केवळ मला इंग्लिश खूप चांगलं जमतं म्हणून इंग्लिश घेणारी जी मुलं आहेत त्यांचाच रिझल्ट येतो. केवळ मित्रांनी घेतलं, ह्याने सांगितलं, त्याने सांगितलं म्हणून जे इंग्लिश घेतात ना, त्यांचा रिझल्ट कधीच येत नाही. अभिषेक, असं सूत्र कधीच नाहीये की इंग्लिश घेतलं मीडियम की मी यशस्वी होणार. असं असतं तर महाराष्ट्रातले एमपी हे मराठी माध्यमातून करणारी मुलं दर 2-3 वर्षाला मीडियम बदलून बघतात. हे यशस्वी व्हायला हवीत, ते होत नाहीत. मराठी मुलांचा टक्का का कमी तुला मी हेही सांगतो. त्याचं कारण महत्वाचं हे आहे की आम्ही तुला मगाशी सांगितलं का नाही की या परीक्षेमध्ये यश जे मिळतं ते कम्युनिकेशन स्किल ज्याचं स्ट्रॉंग आहे त्याला मिळतं. आता आमची मुलं कुठे मागे पडतात? लक्षपूर्वक ऐक. ते म्हणजे आमची मुलं मराठी माध्यमातून परीक्षा देतात. ती का देतात माहितीये? त्याचं कारण हे नसतं की आमचं मराठी अस्खलित आहे, मराठी आमचं अतिशय भारी आहे. नाही, आम्हाला इंग्रजी जमत नाही म्हणून आम्ही मराठी घेतो. फरक कळतोय का काही? आम्ही मराठी यासाठी नाही घेत, आमचं मीडियम मराठी यासाठी नाहीये की आमचं मराठीवर प्रचंड कमांड आहे. आम्ही मराठी यासाठी घेतो कारण आम्हाला इंग्रजी जमत नाही. नाही कळलं? म्हणजे हे रे की इंग्रजी चांगलं नाहीये म्हणून मराठी घेणाऱ्याची संख्या जी आहे ना, त्याच्यामुळे माय मराठीचं नाव बदनाम आहे. म्हणजे काय? परत सांगतो, लक्षात घे. मराठी माध्यम त्यानेच घ्यावं ज्याची मराठी भाषेवरती कमांड आहे, आणि ज्याची मराठी भाषेवरती कमांड आहे ना, तो या अपयशी ठरत नाही. लक्षात घे, कधीच ठरत नाही. कारण ज्याची मराठी भाषेवरती कमांड आहे त्याला एथिक्स मध्ये प्रचंड चांगले गुण असतात, एसे मध्ये चांगले गुण असतात, ऑप्शनल मध्ये चांगले गुण असतात. 3च्या आधारावरती आरामशीर तो निघून जातो, आरामशीर. मराठी मुलं नापास होण्याचं प्रमाण किंवा यशस्वी असण्याचं प्रमाण फार कमी असण्याचं कारण काय आहे की आम्ही मराठीला गृहीत धरतो. गृहीत मराठी काय हेच काय हे करायचंय, वाचा. त्याला मराठीला काही सुधारायचं असतंय, काय करत त्याला? अरे माध्यम आहे बेटा, ते त्याच्या माध्यमातून तर दाखवणार आहेस तू तुझ्यामध्ये काय आहे काय नाही येते. एखादं वाक्य कशा पद्धतीने सांगावं, बघा लक्षात घ्या, प्रकार तोच असतो, सांगायचं तेच असतं, पण मांडतो कसं याला किती फरक आहे. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, उदाहरण सांगतो की काय फरक असतो त्या. पाऊस कसा पडतो
सांगा. पाऊस कसा पडतो, पावसाचं चक्र कसं असतं सांगा. पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग पुढे काय होतं, मग ढग तयार होतात. हा, वाफ तयार होते. वाफ वातावरणात जमा झाली की थंड झाल्यावर तसं थेंबाच्या रूपात ते खाली येतं. बरोबर आहे की नाही. देखो मेरी जान, अब देखो इधर. हा काय असतं, का आमची मुलं मराठीतली मागं पडतात. ही कुठली भाषा आहे, उर्दू, तमिळ, कन्नड, तेलुगू? उर्दू आहे का तमिळ आहे का तेलुगू आहे? कुठली भाषा आहे ओम? अभिषेक मराठी आहे ना. तू लिहिलेलं वाक्य, चॅटबॉक्स मधलं तू लिहिलेलं वाक्य आणि हे वाक्य दोन्ही मराठीत आहेत का? पण फरक आहे ना. काय फरक आहे अभिषेक, कळला का फरक काय आहे? अभिषेकचं वाक्य तुला वाचून दाखवतो. पाऊस पाण्याच्या वाफेमुळे बनतो, जी वातावरणात जमा होते, थंड झाल्यावर थेंबांच्या रूपात खाली येते. हे वाक्य एकाने लिहिलं आणि हे एकाने लिहिलं. मार्क्स कोणाला पडतील? का पडतील? भाषा. अहो काय माहितीये का, ते म्हणतात ना, हम तो सिर्फ नाम के बदनाम हुए है. तसं आमच्या आई मराठीचं नाव फार बदनाम करून टाकलंय आमच्या ह्या पोरांनी. आम्ही आमच्या स्वतःवर काम करत नाही आणि त्याच्यामुळे होतं काय की कोणतरी पाहिजे असतो आम्हाला बळीचा बकरा. मग करा, अरे मराठीतून कुठं होतं का? पण मराठीतून होत का नाहीये? कारण आमची मराठी सुद्धा चांगली नाही हो, आमच्या मराठीवर प्रभुत्व नाहीये. एखादं वाक्य मला सांगायचं असेल तर मी ते पॉलिटीमध्ये सांगतोय, मी जॉग्राफीत सांगतोय, तेच मी एसए मध्ये आणि एथिक्स मध्ये, प्रत्येक ठिकाणी ते वाक्य बदलतं. मला ते जमलं पाहिजे. ते जमलं की मग ऑटोमॅटिक मला यश मिळतं. आपल्या बॅचचं जे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, तुम्हाला हे आपल्या आजच्या लेक्चर मधून कळलं असेल बघा, की ते म्हणजे फक्त त्या ठरलेल्या टिपिकल गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत. ते तर आपण करून घेणार आहोत. म्हणजे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस कसं करायचंय, सिलेबस अनालिसिस कसं करायचंय, कशा प्रकारे नोट्स काढायचे आहेत, हे कौशल्य आहे. त्याचे स्वतंत्र लेक्चर्स तुमचे आता इथून पुढे होतील. ते तर करणारच आहोत, आपल्याला जगासोबत ते करावंच लागतं. पण जे खऱ्या अर्थाने वेगळेपण आहे आपल्या ह्या प्लॅटफॉर्मचं, ते म्हणजे आपला जो तुमच्या व्यक्तिमत्वावरती जो भर आहे, तुमच्या कम्युनिकेशन स्किलवरती जो भर आहे, याच्यावरचा. कारण याच गुणांच्या विकासामुळे तुम्ही अधिकारी होता. लक्षात घ्या, तुम्ही आता गेल्या वर्षातल्या जे काही युपीएससी मध्ये सिलेक्ट झालेली जी मुलं आहेत, जे तुम्हाला माहिती आहेत, त्यातलं बिरुदेव डोने यांचं उदाहरण घ्या. त्या मुलाचं सगळ्यात तुम्ही जर निरीक्षण केलं असेल, ऑब्झर्व केलं असेल, तर बघा तो त्याचं बोलणं, त्याचं चालणं ज्या पद्धतीने आहे ते दाखवतं की येस, हा व्यक्ती या पदाकरता खरंच पात्र आहे. म्हणजे एवढं त्या मीडियाने सगळीकडे उदो केलं की नाही, मेंढपाळाचा मुलगा मेंढ्या राखत होता, असं होता तसं होता. अतिशय करेजियसली न्यूज मीडिया समोर येऊन काय सांगितलं त्यांनी, काय सांगितलं? हे सगळं टीआरपी साठी केलेलं आहे. मी स्वतः तुम्हाला सांगतो, मी दिल्लीला जाऊन आलो, मी पुण्यामध्ये क्लास केला, दिल्लीला क्लास केला आणि मी यश मिळवलेलं आहे. आणि मी कधीही मेंढ्या राखायला गेलेलो नाहीये, हे मीडियाने उचललेली बाब आहे. महाराष्ट्रातल्या हजारो मुलांच्या जीवामध्ये जीव आला का? कारण ह्या मीडियाने असं भरवलं की जसं मेंढ्या राखत राखत ते पोरगं आहेच झालं आणि हे मात्र आईबाप सगळे आपल्या पोराकडे बघायला लागतात. बघ रे बघ, मेंढ्या राखत 5 जण, तू राहतोय पुण्यामध्ये 10 वर्ष झालं गेल्या. अक्षरशः मेल्यासारखी परिस्थिती होती ह्या पोरांची. पण बिरुदेव यांच्या त्या एका वाक्यामुळे काय झालं, ह्या तमाम विद्यार्थ्यांच्या मनात जीवात जीव आला. पण याच्यामध्ये तुम्ही एक ऑब्झर्व केलं का? ही धमक, ही बोलण्याची निडरता, हे धाडस, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून का अशी मुलंच फक्त यशस्वी होतात, हे लक्षात घ्या. यशस्वी होणाऱ्या मुलांचं वेगळेपण मित्रांनो त्यांच्या व्यक्तिमत्व आहे. आणि तुमचं व्यक्तिमत्व हे कशापासून बनतं? तुमचं व्यक्तिमत्व कशापासून बनतं? तुम्हाला असणाऱ्या सवयींपासून. सवयी तुमच्या कशापासून बनतात? तुमच्या कृतीपासून. तुमच्या कृती कशापासून बनतात?
तुमच्या विचारांपासून. म्हणून काम करायचंय आपल्याला आपल्या विचारांवर. विचारांमधून कृती घडेल, कृतीमधून सवयी, सवयीमधून आपले व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्वातून तुम्ही अधिकारी. आपला सगळा भर अभिषेक याच्यावरती आहे. तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणं, तुमचं क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करणं, तुमचं क्वेश्चन्स, तुमचे आन्सर्स, तुमच्या सगळ्या या बाबीवर आपल्याला काम करायचंय. आणि ते झालं ना की मग तुम्ही या हजारो लाखो विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे ठरणार आहात. म्हणून मी सांगितलं ना, मी तुम्हाला सुरुवातीला, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. आम्ही तुम्हाला वेगळी पुस्तकं देणार नाहीये, पण विजेते नेहमी त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. आपण सुद्धा त्याच करतो इथे. आपण सुद्धा आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या संदर्भात याच वेगळ्या पद्धतीने काम करतो. जसं ऍडमिशन झाल्यानंतर पहिल्यांदा असतं स्वॉट अनालिसिस, 1-to-1 मीटिंग, माहितीये, जे तुम्हाला कुठेही मिळत नाही. आणि हे वेगळेपण आहे. त्याच्यामुळे मुलं अत्यंत काय होतात, सहजपणे आपल्या सगळ्या प्रश्नांना त्याची चर्चा करतात, ते सोडवले जातात. सोडवले की ऑटोमॅटिक विद्यार्थी पुढे जातो, तो अडत नाही. नाहीतर 200च्या घोळक्यामध्ये काही नसतं. शिक्षकांना माहित नसतं कोण आलाय, कोण बसलाय, कोण गेलाय, काही माहित नसतं, जोपर्यंत विद्यार्थी स्वतः जाऊन विचारत नाही तोपर्यंत. आणि कुठल्याही क्लासरूम मध्ये मित्रांनो तुम्हाला या गोष्टी कुणीच सांगणार नाही. प्रत्येक जण काय सांगेल, अरे हे वाच, हे पाठ कर, हे असं लिही, हे तसं लिही. अरे हो, ते नंतरचं पाऊल आहे. मला सोबत नेहमी सदैव माझ्यावरती काम करायचंय, माझ्यावरती. कारण मी हाडामांसाचा माणूस आहे, मी रोबोट नाहीये. आणि म्हणून माझ्यात त्या क्वालिटी मला डेव्हलप केल्याशिवाय मी तिथं जाणार नाहीये. मग तुम्हाला एअर इंडियाच्या अपघाताचं जे मी उदाहरण सांगितलं, काय येते आपल्याला ते करायचंय, नाही का? ती क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करायची आहे, बस एवढंच. ओके, सो या पद्धतीने मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय आणि अत्यंत आत्मविश्वासाने आगामी वर्षामध्ये आपल्याला ह्या परीक्षेला सामोरं जायचंय. वेळ अतिशय कमी आहे. ऑक्टोबर एंड, मॅक्स नोव्हेंबर एंड पर्यंत आपण मुख्य परीक्षा कव्हर केली पाहिजे. त्याच्यानंतर आपण प्रिलिम्सच्या मागं लागलं पाहिजे. ओके, प्रिलिम्सच्या मागं लागलं पाहिजे. आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबर एंड पर्यंत मुख्य परीक्षेवरती संपूर्ण कमांड मिळवायची आहे. म्हणजे आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वाच्या क्वालिटीज डेव्हलप करत आपल्याला आपली उत्तर लेखन, नोट्स रेडी करून ठेवणं, कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग करणं, हे सगळं करायचं आहे. वेळ अतिशय कमी आहे, कारण त्याच्यामध्ये ऑप्शनल पण पुन्हा येतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता वेळ अतिशय कमी आहे. जेवढी लवकर सुरुवात कराल तेवढीच तुम्हाला त्या ठिकाणी यशाची खात्री आहे. म्हणून मगाशी सांगितलं त्या पद्धतीने सर्वोत्तम वेळ कोणती होती, कालची. आता सर्वोत्तम वेळ कोणती आहे, आत्ताची. त्यामुळे निर्णय पटकन घ्या, सुरुवात करा. ज्यांचे ऍडमिशन झालेले आहेत आपले परत एकदा स्वॉट अनालिसिस होतील. चालेल, मग भेटूयात. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि कुठल्याही प्रकारची काही अडचण आली तर आम्हाला भेटा. दिलेले फोन नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला आहेत, त्यामध्ये आपण भेटूयात. ठीक आहे, चला, ओके, बाय. थँक्स फॉर वॉचिंग. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.